This conference will now be recorded. माझा आवाज येतो सगळ्यांना? हो येतोय. अक्षय? येस. नमस्कार. मी डॉक्टर हितेन शाह, अध्यक्ष इंडियन डेंटल असोसिएशन डोंबिवली शाखा. सर्वप्रथम दक्ष असोसिएशनचं खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि एक मीटिंग करण्यासाठी की ज्यामध्ये आम्हीही आमचे काही प्रस्ताव आहे ते तुमच्या समोर मांडू आणि ऑर्गनायझेशनच्या मार्फत काही बेटर आउटकम निघेल ह्या गोष्टीवर आपण पुढे एक मार्ग घेऊ. आमचे काही मेंबर्स हॅव ऑलरेडी जॉईन आणि फ्यू मेंबर्स मे जॉईन इन मे बी 5 or 10 minutes. सायमल्टेनियसली आमचं ऍक्च्युली एक दुसरं वेबिनार आहे ते पण सुरू आहे. तर काही मेंबर्स जे आहेत ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. तर मे बी वी कॅन वेट फॉर 2-3 minutes मोर and then we can proceed with the presentation. Thank you. ओके. मग आपण एक 2 मिनिटं थांबूयात नंदू. Yes, and then we can start off. ओके. आता 6:05 झालेत. आपण एक अजून 3-4 मिनिटांनी चालू करू. नंदू? हो, हरकत नाही. ठीक आहे, मग 6-10 वाजता चालू करू आपण. लॉग ऑफ व्हायचंय पण ना की आपण असणार आहोत ऑनलाईन सगळे? नाही, ऑनलाईन असू दे ना. ओके.
Palkar sir, I think we can start off the meeting. ओके अक्षय ओके, थँक्यू. शाह सर, मराठीमध्ये ओके आहे सगळ्यांना? Yes, yes. काही प्रॉब्लेम नाही. ओके. सर्व डॉक्टर्सना माझा नमस्कार. मी अक्षय चंद्रकांत पाठक, डोंबिवलीमध्येच राहतो. माझ्याबरोबर नंदू पालकर आणि इतर काही दक्षचे कार्यकर्ते आता उपस्थित आहेत मीटिंग मध्ये. मुळात दक्षचा फुल फॉर्म हा सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. डोंबिवली ऍक्शन कमिटी फॉर सिव्हिक अँड सोशल होप्स. त्याचं स्पेलिंग DACCSH, त्यामुळे त्याला आपण दक्ष असं नाव दिलंय. दक्षता अर्थ पण आपल्याला माहिती आहे की बी अलर्ट, म्हणजे आपण सर्व अलर्ट नागरिक म्हणून यापुढे काहीतरी एक कृतिशील काम करावं की जे म्हणजे गोल ओरिएंटेड असेल किंवा एखादा गोल स्पेसिफिक ठेवून आपण काम करावं. आपला सगळ्यांचा गोल हा डोंबिवली सुधारावी, इतका साधा सिंपल गोलवर आपण काम करत आहोत. आणि ते कुठल्या माध्यमातून? तर लोकांनी एकत्र येऊन जे काही उपलब्ध मार्ग आहेत ते सगळे उपलब्ध मार्ग वापरूनच आपण डोंबिवली चांगली करू शकतो, असा सगळ्यांचा विश्वास होता आणि त्यानुसार आपण काम सुरू केलं. नोव्हेंबर 2019 मध्ये आपण दक्ष म्हणून एक ग्रुप फॉर्म केला. त्याच्यात काही म्हणजे समान विचारांचे काही तरुण एकत्र आले आणि मग आपण लोकांनाही या माध्यमातून एकत्र करायचा प्रयत्न केला. काही गोष्टी या आपण वॉर फुटिंगवर केला. उदाहरणार्थ तेव्हाचा काळ तुम्हाला आठवत असेल की रस्त्याचा एक प्रश्न आपल्याकडे नेहमी असतो, तर त्यासाठी लोकांना काही करता येईल का, हा एक प्रश्न आपण हाती घेतला. त्याच्यानंतर काही जे नागरिकांचे जे प्रश्न असतात, उदाहरणार्थ एखाद्या कचरा ही समस्या, तर आपण आज स्वच्छ डोंबिवली अभियानामार्फत आज त्याच्यावर डिस्कशन करणारच आहोत. पण साध्या गोष्टी असतात की ज्यासाठी नागरिक हे थेट प्रशासनाशी बोलत नाहीत. उदाहरणार्थ समजा आपल्या इथला रस्त्यावरचा एखादा लाईट लागत नाहीये, तर आपण तक्रार किंवा हे कोणाला करतो? तर 100 पैकी 99 लोक हे आपल्या नगरसेवकाला सांगतात. तर असं का होतं? कारण आपल्याला ती जी सिस्टीम आहे ती सिस्टीमच आपण कधी नीट अभ्यासली नाही की आपल्याला सांगितली गेली नाही. तर दक्षच्या माध्यमातून आपण हाच प्रयत्न केला. KDMCच्या ज्या काही सेवा आपल्याला मिळतात त्या सेवांचे प्रमुख कोण आहेत, मग वॉर्ड वाईज अशी लिस्ट उपलब्ध आहे की हा विषय असेल, हा इश्यू असेल तर आपल्याला हे अधिकारी नेमून दिलेले आहेत. कचरा उचलला गेला नाही तर प्रत्येक वॉर्डला एक सॅनिटरी इन्स्पेक्टर असतो, मग तो वॉर्ड वाईज कोण आहे, अशी सगळी माहिती जेव्हा आपण नागरिकांना दिली तेव्हा नागरिकांना ही सवय लागली की जे काही इश्यूज आहेत त्या ऍड्रेस करायला एक सिस्टीम उपलब्ध आहे, फक्त आपण ती कधी वापरली नाही. त्यामुळे या सिस्टीम अंतर्गत आपण डोंबिवलीचा जो काही विकास किंवा डोंबिवली जी सुसह्य करण्यासाठी जो प्रयत्न करणार आहोत ती या सिस्टीम मार्फतच करणार आहोत. फक्त ती लोकांपर्यंत योग्य मार्गाने पोहोचण्यासाठी आपण हे टोटली 100% नॉन पॉलिटिकल अशी ही एक चळवळ म्हणा किंवा एक ग्रुप म्हणा आपण सुरू केलेला आहे. आत्ताच्या घडीमध्ये करोना हा जो आपले संकट सगळ्यांसमोर आलेला आहे, तर त्या करोनाच्या संदर्भात सुद्धा आपण आता दक्षच्या माध्यमातून 1600 नागरिक हे वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुप्सद्वारे जोडले गेलेले आहेत आणि KDMC जी काही सूचना, जे काही रिझॉल्युशन किंवा जे काही नियम अटी पब्लिश करते ते आपण या सगळ्या 1600 नागरिकांपर्यंत इमिजिएटली पोहोचवतो. त्यामुळे हा सुद्धा एक या दक्षच्या सगळ्या उपक्रमाचा एक भाग आहे. दक्षच्या माध्यमातून अनेक नागरिकांना मदतही केली गेली आहे. विवेकानंद सेवा मंडळ आणि दक्ष यांनी खूप चांगल्या प्रकारे काम उभं केलंय, तेही आपल्याला आता थोड्या वेळात सांगतील. पण ओव्हरऑल दक्ष हा एक लॉंग लास्टिंग म्हणजे खूप काळ चालू ठेवावा असा एक उपक्रम आहे आणि याच्यामध्ये सामान्य नागरिकांनी तर यावंच, पण आपल्यासारख्या डॉक्टरांनी किंवा आपल्यासारख्या समाजामध्ये त्यांना एक महत्व आहे, ज्यांच्या बोलण्याला एक वेगळं वजन आहे, अशा सगळ्यांनी सक्रिय सहभाग घेतला तर दक्षचं काम हे खूप चांगल्या स्पीडने होईल. दक्षचं काम म्हणण्यापेक्षा डोंबिवलीचं काम आहे, तर हे खूप चांगल्या स्पीडने पुढे जाईल असं मुद्दाम सांगावं असं वाटतं. तर आजचा हा आपला विषयाच्या निमित्ताने मी दक्षची माहिती सगळ्यांना करून दिली. या मीटिंग नंतर दक्षचे जे ग्रुप्स आहेत त्याच्या लिंक्स आपण शहा सरांमार्फत आपल्यापर्यंत पाठवू. ते सगळे ग्रुप्स हे फक्त ओनली ऍडमिन पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये मी, नंदू पालकर आणि काही आपले कार्यकर्ते ऍडमिन आहेत.
त्याच्यामध्ये फक्त माहिती दिली जाते, पण प्रभागवार जे ग्रुप्स आहेत ते ओपन आपण ठेवलेले आहेत. त्याच्यातही वेगवेगळ्या ग्रुपमध्ये काही डॉक्टर्स आहेत, काही वकील वगैरे आहेत, ते चांगले मार्गदर्शन चालू असतं. तर आता दक्षच्या बद्दलची एवढी माहिती आता सफिशियंट आहे. याच्यानंतर माझ्या ते नंदू पुढचा जो आपला अजेंडा आहे तो आपल्याला सांगेल. थँक्यू अक्षय. केतन जॉईन झालाय का? केतन? ओके. केतनला बहुतेक काही कारणाने जॉईन करता येत नाहीये. तर पुढचं आपलं साधारण आपलं आजचं ज्या मीटिंगची रचना आहे त्या मीटिंगचं सुरुवात आपली अशी होती की आपण आपल्या उपायुक्त जे नवीन आपल्याला कोकरे साहेब लाभले त्यांचं आपण स्वागत करणार होतो, कारण कोकरे साहेबांचा इतिहास पण फार मोठा आहे. तर तो मी आता आपल्या सेकंड लास्ट म्हणजे समारोपाच्या अगोदर थोडंसं कोकरे साहेबांबद्दल बोलीन. एकदा आपल्याला स्वच्छ डोंबिवली अभियानाबद्दलची थोडीफार माहिती देऊन झाल्यानंतर म्हणजे आपल्याला त्याच्याशी रिलेट करता येईल की त्यांचं काम का महत्वाचं आहे डोंबिवलीसाठी आणि ते डोंबिवलीसाठी काम महत्वाचे आहेत. दुसरा आपला आजचा मुद्दा असा होता की आपण जे कोविडचं मदत कार्य चालू केलंय, कोरोनाच्या रिलेटेड ज्या गरिबांपर्यंत धान्य आणि ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या पोहोचवण्याचा जो काही आपण एक मिशन ओरिएंटेड जे काम व्यवस्थित प्लान करून जे लोकांपर्यंत पोहोचलोय त्याच्याबद्दलची एक थोडी 5 मिनिटात माहिती देईन. त्यानंतर स्वच्छ डोंबिवली अभियानाबद्दल थोडंफार आपण मी सांगेन आणि त्यानंतर डेंटल असोसिएशन डोंबिवली ब्रांच बद्दल आपल्याकडून आम्हाला थोडीफार माहिती मिळेल. त्याच्यानंतर आपली ओपन चर्चा असेल, कोणाचे काही प्रश्न असतील आणि त्या चर्चेवरती आपण काही वेळ देणार आहोत आणि मग मी साधारण कोकरे साहेबांची थोडक्यात माहिती देईन. जर तोपर्यंत ते जॉईन झाले तर वेल अँड गुड, त्यासाठी मी आता ते कव्हर करत नाही. आणि मग नंतर काही समारोप आणि काही गोष्टी आपण पुढे काही भविष्यामध्ये सुचवू शकतो का, अशा पद्धतीने आपल्याला गोष्टी काही डिस्कस करता येतील. तर पुढचा मुद्दा असा येतो की कोविडचं मदत कार्य. आता कोविडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या मोर दॅन 40 डेज ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. हातावर पोट घेऊन असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना जे डेली वेजेस आहेत किंवा अस्लम मधले लोक आहेत किंवा आता डोंबिवलीच्या आजूबाजूला पण जी गावं आहेत, जसं आपल्या वसार गाव आहे आणि अशा काही अनेक गाव आहेत, म्हणजे असं केळे गाव आहे, ह्याच्या पुढचं घेसर असं एक काही गाव आहे. अशा काही गावांमध्ये देखील गरीब वस्त्या आहेत, चाळी आहेत. त्या ठिकाणचे ओके. सो केतन, मी तीच गोष्ट पुढे घेऊन चाललेलो. तर तू हा विषय घेतोस कारण तू स्वतः तो कोऑर्डिनेट करतोय, त्यामुळे मी केतनकडे हा विषय देतोय पुन्हा. केतन, प्लीज टेक इट. सो सॉरी, मला लेट झाला, त्याबद्दल पहिले सगळ्यांची माफी मागतो. कंपनीचा दुसरा कॉल आला होता त्यामुळे. पण थँक्यू नंदू. मी थोडंसं नंदूने जी माहिती दिली त्याच्याच पुढे जाऊन सांगतो की सध्या नॉट ओनली डोंबिवली बट महाराष्ट्रातले ठाणे, रायगड, मुंबई, त्याच्यानंतर गुजरात मधले काही पार्ट, मध्य प्रदेश मधले काही पार्ट, या सर्व भागांमधनं आपल्याकडे सध्या कॉल येत आहेत. सध्या सगळ्यांकडनं आपल्याकडे कॉल येत आहेत. त्या कॉलमध्ये जे लोक भुकेने त्रस्त आहेत, ज्यांच्याकडे पैसे संपलेले आहेत, ज्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीचा आधार नाहीये, अशा लोकांकडनं आपल्याकडे कॉल येत आहेत. आणि साधारण 13 एप्रिल पासून आपण रबाळेच्या एका कुटुंबाचा कॉल आल्यापासून ही सुरुवात केली होती. राष्ट्रीय लेवलची एक हेल्पलाईन काही संस्थांच्या माध्यमातून चालते. त्या हेल्पलाईन कडनं आपल्याकडे ती केस आली होती. 13 एप्रिल पासून आजपर्यंत म्हणजे 9 मे पर्यंत साधारण एक 25 ते 27 दिवसांमध्ये आपण म्हणजे सांगायला आनंद वाटतो की आपण जवळजवळ 1000 व्यक्तींना रेशन पुरवलेलं आहे. आणि या 1000 व्यक्तींना रेशन पुरवताना आपल्याला खूप वेगवेगळे अनुभव आले. कोणतेही लॉकडाऊनचे नियम न तोडता, कोणतेही महापालिकेने घालून दिलेले नियम न तोडता आपण घरात बसून डिजिटल ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून आपण हे सगळं करतोय. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं अशी गोष्ट आहे की कॉल आल्यानंतर आपले जे स्वयंसेवक आहेत विवेकानंद सेवा मंडळाचे, हे स्वयंसेवक हे त्या कॉलला अटेंड करतात आणि जवळजवळ 50 ते 60 कार्यकर्त्यांची फौज आपल्याकडे सध्या दिवस रात्र काम करते. ते हा कॉल अटेंड करतात, व्हेरीफाय करतात
व्हेरीफाय केल्यानंतर त्यांचे आधार कार्ड किंवा असे जे आयडेंटिटी पटवणारे जे काही घटक असतील, कुठलंही कार्ड जे असेल ते एकदा घेतात. कारण कॉल्स हे आपल्याला माहीत नसलेल्या व्यक्तींकडून येत आहेत आणि त्यांची गरज ते लोक आपल्याला सांगतात. आणि मग त्याच्यानंतर आपण त्यांना एक रेशनची ठराविक यादी देतो. ती जी ठराविक यादी असते ती साधारण 15 दिवस पुरेल इतके 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, कांदे, बटाटे, तेल, डाळी, मसाला, चहा, कपडे धुवायचा आणि अंगाचा साबण, अशा गोष्टी आपण आपल्याकडे स्टँडर्डाइज लिस्ट तयार आहे ती त्यांना देतो. ती दिल्यानंतर त्यांची गरज जेवढी असेल तेवढी, जर अधिक असेल तर अधिकची, काही मेडिसिन्स हवे असतील तर मेडिसिन्स, त्याच्यानंतर जर काही घरामध्ये प्रेग्नंट लेडी किंवा जर छोटं बाळ असेल तर त्यासाठीचं दूध, अशा गोष्टी ऍड करून जरूर प्रमाणे आपण ते त्यांना सांगतो की तुम्ही जवळच्या एखाद्या वाण्याकडे जा आणि त्या वाण्याकडनं हे सामान घ्या, त्या सामानाचे फोटो पाठवा, वाण्याचं बिल पाठवा आणि त्या वाण्याचा आपल्याला डिजिटल पेमेंटचा गेटवे पाठवा. आणि मग इथून आपण हे सगळं व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्या सगळ्या त्या वाण्याला आपण त्याचं बिल पेमेंट करतो, त्या व्यक्तींना सामान मिळतं आणि ते सामान मिळाल्यानंतर त्या लोकांची गरज भागते. अशा पद्धतीनं जवळजवळ आपण आतापर्यंत 1000 लोकांपर्यंत ही मदत पोहोचवलेली आहे. सो सध्या एक अशी एक छोटीशी गरजही अशी निर्माण झाली की आपल्याकडे आता आपण हे काम करतोय बऱ्याच लोकांना आणि बऱ्याच समाज गटांना कळतंय. त्यामुळे ज्या ज्या लोकांना आपण हेल्प केले ते लोक आपला नंबर त्यांच्या आणखीन बांधवांना पोहोचवतात आणि त्यांच्याकडनं आपल्याला डायरेक्ट. त्याचबरोबर अनेक क्लस्टर केसेस आपल्याकडे यायला लागल्या. उदाहरणार्थ पालघर, कर्जत अशा आदिवासी एरियांमधनं किंवा विक्रोळी सारख्या बीएमसीच्या एरियामधनं की जिथे कन्नमवार नगरमध्ये एका स्कूलमधनं काही टीचर्स आपल्याला अप्रोच झाले. तर अशा क्लस्टर केसेसमुळे ज्याच्यामध्ये 30, 40, 50 कुटुंब इन्व्हॉल्ड आहेत, अशा पद्धतीच्या केसेसही आपल्याला यायला लागलेल्या. त्यामुळे त्याही केसेस आपण सॉल्व्ह करतोय. सुदैवाने आपण हे सॉल्व्ह करत असताना आपल्याला समाजाचा मदतीचा हात पण मिळतोय. त्यामुळे फक्त आता एकच प्रश्न आहे की आपल्याकडे क्लस्टर केसेस आणि इंडिव्हिज्युअल केसेस खूप जास्त हे आल्यामुळे आपल्याला मदत करण्यासाठी या केसेस अटेंड करण्यासाठी काही हात लागणार आहेत. तर दक्षच्या माध्यमातून जर काही कार्यकर्ते आपल्याला दिवसातनं एखाद दुसरी केस सोडवण्यासाठी जर आपल्याला उपलब्ध झाले तर त्याचा एक स्टँडर्ड प्रोटोकॉल आपल्याकडे आहे. पेमेंट जे आहे त्या वाण्याचं, तर ते पेमेंट हे आपण सेंट्रलाइज पद्धतीने विवेकानंद सेवा मंडळाच्या UPI ID वरनं करत असतो. त्यामुळे तो प्रॉब्लेम नाहीये. फक्त केस अटेंड करायला आणि व्हेरिफिकेशन करायला आपल्याला काही कार्यकर्ते आवश्यक आहेत. जर कोणाला इच्छा असेल की व्हॉलेंटरी पद्धतीने असं काम करता येईल तर त्यांनी नंदकुमार किंवा माझ्याशी संपर्क करावा. नंतर आम्ही त्यांना या कार्यामध्ये व्हॉलेंटियर म्हणून सामावून घेऊ शकतो. कोणाला जर एखाद दुसरा काही प्रश्न असेल तर मी उत्तर देतो, अन्यथा आपण पुढच्या अजेंड्याकडे वळू शकतो. ओके. शक्यतो प्रश्न आपण आहेत का कोणाला? नाहीतर मग शेवटच्या सेशन मध्ये प्रश्न उत्तरांचा आपण चर्चा करणारच आहोत. ओके. सो मी पुढच्या मुद्द्याकडे वळतो, तो म्हणजे स्वच्छ डोंबिवली अभियान. स्वच्छ डोंबिवली अभियान विवेकानंद सेवा मंडळ याच्यातर्फे आपण साधारण 2 वर्षापूर्वी सुरुवात केली आणि सुरुवातीला काही कार्यकर्ते, काही तरुण एकत्र येऊन, साधारण 20-25 जण एकत्र येऊन काही रोड सफाईची कामं सुरुवात केली, ज्याच्यात शिवमंदिर जवळचा रोड आहे, नेरुळकर रोड आहे, टंडन रोड आहे, अशा अनेक रोडवरती आधी सुरुवात केली. आणि महिना दीड महिना आपण त्याच्यावरती काम केल्यानंतर असं लक्षात आलं की एकाही नागरिकाचा त्याला आपल्याला हातभार लागत नाहीये आणि हे फक्त एक गधा मजुरीसारखं काही काम आपण करत राहिलेलो आहोत. त्याला कुठेतरी एक आपल्याला डोंबिवली स्वच्छ करण्याच्या संदर्भातली कुठेतरी धार येत नाहीये किंवा तसं टार्गेट मिळत नाहीये. मग असं लक्षात आलं की नागरिकांपर्यंत आपण अशा पद्धतीने जर फक्त नुसती मेहनत करत राहिलो, म्हणजे गधा मजुरी करत राहिलो, तर त्याचा उपयोग नाहीये. कारण करत असताना लोक येऊन स्वतः आम्हाला सांगतात की आमच्या एरियामध्ये कधी येणार. अशा पद्धतीचे रिस्पॉन्स आल्यानंतर आपण असं म्हटलं की नाही, लोकांना आधी आपल्याला काही ना काही सांगावं लागेल. त्यांना जे अज्ञान आहे त्यांच्याकडे, आता सुशिक्षितांची डोंबिवली म्हटल्यानंतर देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती कचऱ्याच्या व्यवस्थापनाबद्दलचं अज्ञान आहे. तर त्याच्याबद्दल आपल्याला काही करता येईल का, अशा ह्याच्यातनं आपण एक पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम आपला तयार झाला स्वच्छ डोंबिवली अभियानातर्फे. त्या अवेअरनेस प्रोग्राम थ्रू आपण सोसायटीज मध्ये जातो, स्कूल्स, कॉलेजेस आणि काही संस्था, मंदिरं अशा ठिकाणी लोकांचं एकत्रीकरण करून आपण त्या ठिकाणी अवेअरनेस प्रोग्राम सुरुवात केली, ज्याच्यामध्ये आपण सुका कचरा काय, ओला कचरा काय आहे, मग त्याच्या संदर्भातल्या आपल्याला आपल्या घरात प्रोसेस कशा करता येतात,
आणि मग त्या वर्गीकरण केल्यानंतर आपण शून्य कचरा आपल्या उंबरठ्याच्या बाहेर कसा आपण देऊ शकतो, म्हणजे एकही कचरा आपला उंबरठ्याच्या आपल्या बाहेर जाणार नाही अशी आपण कशी पद्धत राबवू शकतो, अशा काही पद्धतींवरती चर्चा सुरू झाल्यात. त्याच्यावरती आपले एक विचारांची देवाणघेवाण सुरू झाली आणि मग त्याच्यातनंच हळूहळू आयडियाज येत गेल्यात. त्याच्यामध्ये मग आपण भंगारवाल्यांचं संमेलन भरवलं, कचरा वेचकांचं संमेलन भरवलं, त्यांचा आपल्याला ह्याच्यात सहभाग कसा मिळेल ह्याच्यावरती काही मुद्दे आपण सर्वांच्या समोर ठेवले. आणि अशा काही गोष्टी करत असतानाच आपण केडीएमसी मधील अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग ह्या सगळ्यांची पुन्हा सांगड घालण्याचा प्रयत्न केला. गेले अनेक महिने, साधारण वर्षभरापासून दर महिन्याला आपले आरोग्य निरीक्षक, जे सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून आपण ज्यांना आपल्या प्रभागामध्ये आपण बघतो, जे आपल्या प्रभागाच्या आपल्या एरियाच्या स्वच्छतेसाठी जबाबदार असतात, अशा सॅनिटरी इन्स्पेक्टर्सची जवळजवळ आपल्या डोंबिवलीमध्ये 17 ते 18 जण आहेत. त्यांची दर महिन्याला एक बैठक आपण घेतली गेली आतापर्यंत. त्याचबरोबर आयुक्तांबरोबर सातत्याने पाठपुरावा, घनकचरा व्यवस्थापनाचे जे उपायुक्त आहेत त्यांच्याबरोबरचा पाठपुरावा, प्रोजेक्टचे इन्चार्ज असणारे जे इंजिनियर्स आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स, म्हणजे प्रोजेक्ट आता केडीएमसीच्या आवारामध्ये प्रोजेक्ट काय काय आहेत, तर सिंगल यूज प्लास्टिक पासून ऑइल बनवणं किंवा ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस किंवा त्याच्यापासून कंपोस्टिंग बनवणं, असे सगळे प्रोजेक्ट्स आहेत. त्या प्रोजेक्टला प्रत्यक्ष भेटी देऊन तिकडे काय कमी जास्त आहे हे त्या अधिकाऱ्यांची चर्चा करण्यात आली. आणि अशा पद्धतीने हे अभियान आपण पुढे पुढे घेत चाललोय की ज्या ठिकाणी फक्त एक पॉझिटिव्हिटी आपल्या नागरिकांमध्ये यावी, अधिकाऱ्यांमध्ये यावी आणि डोंबिवली कुठेतरी स्वच्छतेच्या ध्येयाने मार्गक्रमण करावी, हे एक ध्येय समोर ठेवून आपण ह्याची वाटचाल केली. यामध्ये अनेक गोष्टी आल्यात की कोणाला असं वाटलं की काय म्हणजे आम्हाला मिळवायचं काय आहे, की सध्या आपल्याकडे डोंबिवलीमध्ये एकच असतं ना की असं काहीतरी काम चालू केलं की नाही बाबा ह्यांना काहीतरी पॉलिटिकल इन्स्पिरेशन असेल किंवा ह्यांचा काहीतरी त्याच्या मागचा काही अजेंडा असू शकेल. पण हे जे काम चालू असताना अनेक प्लॅटफॉर्मवरती, जसं आपण दक्षची नंतर हळूहळू निर्मिती केल्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये दक्षच्या थ्रू आपण ज्या पद्धतीने कामांमध्ये पुढे जायला लागलो, त्यानुसार लोकांना कळायला लागलं की नाही, हे जेन्युअनली कुठे ना कुठेतरी काम बघतायत, ह्याच्यात कोणाचा कसलाही स्वार्थ नाही. स्वार्थ एकच आहे की मी ज्या शहरामध्ये राहतो, जे माझं शहर आहे ते मला स्वच्छ ठेवायचं. आणि का तर नागरिकांच्या अनास्थेपोटी, अधिकारी वर्गाच्या अनास्थेपोटी आणि लोकनेत्यांच्या अनास्थेपोटी ह्या शहराची अशी बकाल अवस्था झालेली आहे. मग ह्या ठिकाणी कोणीतरी प्रत्येकाला काही ना काहीतरी सांगितलं पाहिजे की बाबा हा अप्रोच आहे, हा घेऊन आपल्याला पुढे गेलं पाहिजे. आणि ह्या पद्धतीने आपण स्वच्छ डोंबिवली अभियानात मार्गक्रमण करत राहिलो. त्यातलाच आजचा देखील आपला एक टप्पा आहे की जेणेकरून आपण डोंबिवली ब्रांचच्या इंडियन डेंटल असोसिएशन बरोबर आज आपण चर्चा करतोय. आणि ह्याच टप्प्यामध्ये आपल्याला आपल्या बरोबर स्वच्छ डोंबिवली अभियान, डेंटल असोसिएशन आणि अनेक असे असोसिएशन्स आहेत, ज्यात लॉयर्सचा देखील गट आहे, शिक्षकांचा गट आहे. आपण जवळजवळ 34 शाळांना आपल्या ह्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे, जेणेकरून त्या शाळांमधनं येणाऱ्या पिढीवरती स्वच्छतेचे संस्कार कसे केले जातील ह्याच्यावरती आपण काम करतोय. तर अशा पद्धतीने आपल्याला पुढचे टप्पे गाठायचे. आता पुढे येणाऱ्या चर्चेमध्ये आपले काय विचार आहेत, आमचे काय विचार आहेत इकडनं, हे आपण कुठे ना कुठेतरी एका प्लॅटफॉर्मवरती आणूया. तर पुढचा जो मुद्दा आहे, ज्याच्यात मी अपेक्षा करतो की डेंटल असोसिएशनच्या कोणी आपल्याला ह्या असोसिएशन बद्दल थोडी माहिती सांगावी आणि असणाऱ्या संपूर्ण आता फोरमला त्याबद्दल माहिती करून द्यावी. सर्वप्रथम दक्ष संघटनने जे कार्य करत आहे त्याची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी डॉक्टर हितेन शाह, अध्यक्ष इंडियन डेंटल असोसिएशन डोंबिवली शाखा. आमच्या असोसिएशन बद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. आमचं असोसिएशन बेसिकली डोंबिवली आणि कल्याण भागामधले जे डेंटिस्ट किंवा डेंटल सर्जन आहे त्यांचं एक व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन किंवा असोसिएशन आहे. आमच्या असोसिएशन मध्ये जवळजवळ 200 डेंटिस्ट आहेत किंवा 200 मेंबर्स आहेत. आमच्या असोसिएशनचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये 3 ते 4 प्रकारचे कार्य आहे. इन ब्रीफ जर सांगू, त्यामधलं पहिलं कार्य म्हणजे की आम्ही समाजातल्या वेगवेगळ्या दुसरे संघटन जे आहेत त्यांचा बरोबर कोलॅबरेशन करून
आम्ही दातांची तपासणीचे कॅम्प करतो, चेकअप कॅम्प. मे बी ते काही शाळा असेल, सरकारी शाळांबरोबर, काही NGOज असेल त्यांच्या बरोबर, किंवा काही ज्येष्ठ नागरिकचे वगैरे मंडळ आहे त्यांच्या बरोबर, महिला मंडळ आहे त्यांच्या बरोबर, त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या सानिध्याने आम्ही त्यांचे मेंबर्ससाठी वगैरे दंत तपासणीची शिबिर वगैरे जे आहे ते आयोजित करतो. त्यानंतर असोसिएशनच्या कार्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे कंटिन्युइंग डेंटल एज्युकेशन. म्हणजे आमचे जे मेंबर आहेत त्यांचा कंटिन्युअस नॉलेज अपडेटसाठी किंवा अपग्रेडेशनसाठी आम्ही लेक्चर किंवा व्याख्यानमाळाचं वगैरे आयोजन करतो. जे आमचे मेंबर अटेंड करतात त्याने जे लेटेस्ट डेव्हलपमेंट आहे इन द फील्ड ऑफ डेंटिस्ट्री त्याबद्दल माहिती किंवा आपली स्किल्स आहे त्यांना रिफाईन करण्यासाठी वगैरे आम्ही जे आहे ते अशा प्रकारचे लेक्चर्स म्हणा किंवा व्याख्यानमाळेचं वगैरे जे आहे ते आयोजन करतो. त्यानंतर तिसरा भाग म्हणजे आमचे जे डेंटिस्ट आहे त्यांना काही प्रॉब्लेम्स येत असतील ड्युरिंग प्रॅक्टिस आहे किंवा काहीही सॉर्ट ऑफ प्रॉब्लेम्स येत असतील रिलेटेड टू डेंटल प्रॅक्टिस, तर त्याच्याशी आपण ऑन अ कॉमन प्लॅटफॉर्म कसं फाईट करू किंवा त्याचं सोल्युशन ऑन कॉमन बेसिसवर आपण कसं आणू त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये बरेच प्रकार असतात. म्हणजे क्लिनिक रिलेटेड आहे किंवा इक्विपमेंट रिलेटेड आहे किंवा काही लोकल बॉडीशी कोऑर्डिनेशन रिलेटेड गोष्टी आहेत किंवा अजून इतर काही प्रश्न आहेत जे मे बी इंडिव्हिज्युअल लेवलवर सॉल्व्ह करणं डिफिकल्ट असतं, पण वेन वी गेट युनायटेड आणि वेन वी रेज अवर व्हॉइस तर ते डेफिनेटली त्याला आपण एक सोल्युशन आणू शकतो आणि मे बी इट इज बेटर फॉर ऑल ऑफ अस. म्हणजे एक बेटर एन्व्हायरमेंट तयार होतो फॉर प्रॅक्टिसिंग. आणि अजून एक आमच्या असोसिएशनचा भाग असा पण आहे की आम्ही ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी व्यतिरिक्त आमचे मेंबर्ससाठी आणि त्यांचे म्हणजे फॅमिली मेंबर्ससाठी आम्ही नॉन डेंटल ऍक्टिव्हिटीज करतो. म्हणजे त्यामध्ये देअर कॅन बी ऍक्टिव्हिटीज लाईक सोशल गॅदरिंग आहे, गेट टुगेदर आहे. त्यानंतर आम्ही जवळजवळ गेली 15 वर्षापासून 9 वर्ष स्वागत यात्रामध्ये सम्मिलित होऊन पण जनताला एज्युकेट करण्याचं जे मोटो आहे ते पण आम्ही हे करतोय. त्यानंतर अजून सम फन ऍक्टिव्हिटीज आहे मेंबर्सच्या चिल्ड्रनसाठी वगैरे, मे बी स्पोर्ट्स असणार, काही फॉर्म ऑफ कॉम्पिटिशन वगैरे अशा टाईपच्या गोष्टी ज्या आहेत ते ऑर्गनाईज करतो. म्हणजे मेन मोटो ऑफ अवर असोसिएशन इज टू गेट एव्हरीवन टुगेदर, टू ग्रो टुगेदर. आणि इट्स लाईक आमचं जे असोसिएशन आहे वी कन्सिडर इट ॲज अ वन फॅमिली. म्हणजे ऑल मेंबर्स, आमचे जे मेंबर्स आहे वी कन्सिडर इट ॲज अ वन फॅमिली. तर हे इन ब्रीफ मी इंडियन डेंटल असोसिएशन डोंबिवली शाखाबद्दल माहिती दिली. धन्यवाद सर. मी आता पुढे आपल्या साधारण कोणाला काही शंका असतील, काही क्वेश्चन्स असतील, काही चर्चा करण्याची इच्छा असेल की जे आपल्या डोंबिवलीच्या सध्या परिस्थितीला धरून आहे. आज आपण एक समाजातला एक क्रिमी लेअर म्हणून डॉक्टरांकडे बघतो आणि डॉक्टर ज्या वेळेला प्रत्येक पेशंटच्या बरोबर असतात त्यावेळेला त्याच्याबरोबर थोडीफार चर्चा देखील करत असतात आणि प्रत्येक गोष्टीतल्या आपल्या शहरातल्या समस्या आणि याच्यातली एक इथंभूत लेटेस्ट इन्फॉर्मेशन किंवा लेटेस्ट माहिती ही डॉक्टरांबरोबर लपलेली नसते त्या ठिकाणी. मी आता आपल्या चर्चेसाठी म्हणजे आपल्या असोसिएशनच्या सगळे डॉक्टर्स ज्यांना काही विषय मांडायचा असेल त्यांनी कुठच्याही प्रकारचा असेल, मग तो त्यांना खटकणारा कचऱ्याचा असेल, त्यांना खटकणारा रोडचा असेल, डोंबिवलीतल्या अजून कुठच्याही गोष्टीचा असेल, तो त्यांनी चर्चा करावा. त्यांना वाटतं काय कोणतं सोल्युशन ओरिएंटेड आपण काम करून पुढे जाऊ शकतो ते थोडंसं मत त्यांनी आपलं स्वतःचं मांडावं आणि अशा पद्धतीने आपण आपल्या चर्चेची पुढची 15 मिनिटं आपण चर्चेला आपण देऊया. त्यामुळे ज्या डॉक्टरांना ह्याच्याबद्दल काही बोलायचं असेल त्यांनी कृपया आपला माईक अनम्यूट करावा आणि बोलावं. सर, फर्स्ट ऑफ ऑल ऑन बिहाफ ऑफ आवर असोसिएशन आमचा जो मेन प्रॉब्लेम म्हणू शकतो किंवा मेन एजेंडा म्हणू शकतो त्याबद्दल इन अ फॉर्म ऑफ पॉइंट्स आय वुड लाईक टू एनलाइटन दॅट थिंग्स.
आणि त्यावर अजून काही गोष्ट असतील तर मे बी आमचे मेंबर त्याच्यामध्ये ऍड ऑन करू शकतील ते, बिकॉज आम्ही आमच्या ग्रुपवर वगैरे आमच्या कमिटीमध्ये वगैरे ह्या आमचा प्रॉब्लेम बद्दल सविस्तर डिस्कशन करून वी हॅव शॉर्टलिस्टेड अ फ्यू पॉइंट्स के दोज पॉइंट्स वी वॉन्ट टू पुट फोर्थ इन दिस मीटिंग. तर आय विल ब्रीफ ऑन दॅट पॉइंट. आणि त्यानंतर अजून काही दुसरे आहेत किंवा एडिशन्स आहेत त्याच्यामध्ये फ्रॉम मेंबर्स, तर दोज मेंबर्स विल अनम्यूट देमसेल्व्स आणि ते निदर्शनास आणून देतील. तर मेन सर्वात जो मेन मुद्दा आहे दॅट इज रिगार्डिंग वेस्ट किंवा जो जैविक कचरा आहे त्याचं विलगीकरण करणं वगैरे जे आहे तो आमचा मेन मुद्दा आहे. त्याच्यामध्ये कसं होत आहे की सध्या त्याच्यासाठी केडीएमसीने नियुक्त केलेली एजन्सी आहे, त्या एजन्सीचे बरेच प्रॉब्लेम्स आहेत. ते लोकांना कचरा घेण्यासाठी आम्हाला वारंवार फोन वगैरे करायला लागतात. फोन केल्यानंतर देखील ते लोक कचरा उचलायला येत नाही. आणि सध्याची जी सिच्युएशन आहे कोविड-19 आहे, हा एक संक्रमक रोग आहे. तर त्या सिच्युएशन मध्ये जर हा कचरा उचलला जात नाही आहे तर मेन कसं आहे की संक्रमण वाढण्याचा खूप जास्त धोका असतो. मग तो डेंटल स्टाफला असेल, डॉक्टरला असेल, क्लिनिकमध्ये व्हिजिट करणाऱ्या पेशंटला देखील असेल. तर त्या हिशोबाने केडीएमसीला अप्रोच करण्यासाठी आमची काही डिमांड्स आहे ते मी पॉइंट वाईज वगैरे तुम्हाला कळवतो. त्याच्यामध्ये फर्स्ट असं आहे की वी वॉन्ट देयर शुड बी रजिस्ट्रेशन ऑफ ऑल क्लिनिक बायोमेडिकल वेस्ट कलेक्शन इन केडीएमसी डेटाबेस. म्हणजे नेमकं होतं काय की केडीएमसी कोणतरी तरी ऑथॉरिटी अपॉइंट करते, मग त्या ऑथॉरिटीला काहीच माहित नसतं. ते डॉक्टरांना इंडिव्हिज्युअल कधी कधी अप्रोच करतात किंवा कोणाकोणाला अप्रोच करत पण नाही. आणि मग इंडिव्हिज्युअली अगेन वी हॅव टू रजिस्टर विथ दॅट कंपनी. रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे पण द्यायला लागतो. आणि मे बी ती कंपनी 6 महिन्यानंतर किंवा 1 महिन्यानंतर मे बी डिस्कंटिन्यू होऊन जाते किंवा केडीएमसी डिसअप्रूव्ह करून टाकते त्याला. तर त्या गोष्टीमध्ये जे क्लिनिक्स आहे वगैरे ते कुठे जात नाही आहे, ते तिथेच आहे. डिटेल्स म्हणा की ते सगळ्या गोष्टी सेम राहत आहेत. तर इफ केडीएमसी कॅन मेंटेन अ सो कॉल्ड रजिस्टर ऑर डेटाबेस की ज्याच्यामध्ये जेवढे क्लिनिक्स आहे they have to register themselves आणि that database is already ready with the KDMC so that तो database KDMC ती ऑथॉरिटीला देऊ शकेल आणि it is easy for authority to approach clinics किंवा त्यांना तो डेटाबेस मिळतो की इथे जाऊन आम्हाला जो आहे तो कलेक्ट करायचा. त्याच्यासाठी बेटर वे कॅन बी की एक परमनंट रजिस्ट्रेशन नंबर सारखा नंबर देखील केडीएमसी इश्यू करू शकते की दिस हेल्थ केअर एस्टॅब्लिशमेंट आहे विथ दिस नेम दिस ऍड्रेस, हे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे आणि हे नंबर आहे. आणि मे बी एक सर्टिफिकेट इश्यू करू शकते की दॅट सर्टिफिकेट ऍक्ट्स एज अ प्रूफ फॉर दॅट डेंटल क्लिनिक की वी आर रजिस्टर्ड विथ द केडीएमसी फॉर पर्पज ऑफ बायोमेडिकल वेस्ट कलेक्शन. त्याने ही जे वारंवार रजिस्टर करणं किंवा त्या ऑथॉरिटीला त्याबद्दलची माहिती देऊन घेणं हे जे आहे ना हे खूप मिसकम्युनिकेशन होऊन जातं. दॅट कॅन बी इझिली सॉल्व्ह. आणि इव्हन केडीएमसी विल हॅव अ फिक्स डेटाबेस मच हेल्थकेअर एस्टॅब्लिशमेंट हे कुठनं आपल्याला बायोमेडिकल वेस्ट कलेक्शन ही फॅसिलिटी इथे प्रोव्हाइड करायची आहे किंवा वेस्ट कलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट व्हॉट वी फील इज केडीएमसी शुड गिव्ह डिटेल्स रिगार्डिंग आता जे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट करण्या जे अधिकारी वगैरे केडीएमसीने नियुक्त केलेले आहेत किंवा अपॉइंट केलेले आहेत किंवा ह्या संदर्भात जे कार्य आहे देखील ती माहिती जी आहे ती प्रोव्हाइड करावी. कारण लोकांना किंवा एस्टॅब्लिशमेंट हॅलो डॉक्टर हितेन. येस एक कोणाच्या तरी मी डॉक्टर देसले बोलतो. हॅलो मी डॉक्टर देसले बोलतोय. डॉक्टर हितेन बाकीच्यांचे माईक म्यूट करायला सांगा. नंदू सगळ्यांचे माईक म्यूट कर, फक्त हितेन सर पुन्हा अनम्यूट करून बोलतो.
हितेन सर तुम्ही आता अनम्यूट करून परत बोला. येस येस ओके. तर देखील म्हणजे बेसिकली हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी निदान केडीएमसी मध्ये कोणाला अप्रोच करावं किंवा कोण अधिकारी आहे जे ह्या गोष्टीची दखल घेतील किंवा त्याचं सोल्युशन देतील किंवा त्यावर पुढची ऍक्शन घेतील, त्याबद्दल ऍटलीस्ट केडीएमसीने ती माहिती सगळ्या डॉक्टरांना द्यावी. अगेन जर डेटाबेस असेल तर इव्हन केडीएमसीला ते इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये डेटा शेअर करण्यासाठी खूप सोपं जाईल. आणि दुसरं असं पण होतं की वेन केडीएमसी चेंजेस द ऑथॉरिटी, बायोमेडिकल वेस्ट कलेक्टिंग ऑथॉरिटी, तर तेव्हाही तसं काही निदर्शनास आणून देण्यात येत नाही की वेदर केडीएमसी हॅज चेंज दिस ऑथॉरिटी. आणि बऱ्याचदा ते वेस्ट कलेक्शन वाले स्वतः येऊन सांगतात की नाव केडीएमसी हॅज अप्रूव्ड अस और आम्हाला अपॉइंट केलेलं आहे अँड नाव हेन्सफोर्थ वी विल बी कलेक्टिंग द वेस्ट. त्यानंतर इवन वेन केडीएमसी अपॉइंट सम कंपनी, तर त्या कंपनी बद्दल जे डिटेल्स आहे, ते कंपनीचे जे पण डिटेल्स आहे, नेम, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर किंवा त्यांचे जे ऑथोराइज्ड एजंट्स आहे की वी हॅव दिस एजंट्स, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देखील जर ते देऊ शकले तर इट विल बी इझी टू ट्रॅक किंवा इझी टू मॅनेज थिंग्स. मे बी तेही त्या ऑथॉरिटीना आय कार्ड सॉर्ट ऑफ थिंग्स देऊ शकता. दॅट मेक्स इट ऑथेंटिक की दिस इज द पर्सन विच इज ऑथोराइज टू कलेक्ट द बायोमेडिकल वेस्ट. त्यानंतर थर्ड पॉइंट इज लाईक मेजर इश्यू व्हॉट वी फेस इज इन द सर्व्हिस. म्हणजे जे सर्व्हिस बेसिकली आम्ही ही सर्व्हिस घेतो फ्रॉम दॅट एजन्सी किंवा ऑथॉरिटी. तर आता हे सर्व्हिसमध्ये सध्या असं आहे की कॉल करून पण ते लोक येत नाही. कधी कधी 1 वीक होतो, 2 वीक होतो, त्यानंतर पण ते येत नाही. तर आमचं असं म्हणणं आहे की केडीएमसीने हे फिक्स करावं की इट शुड बी कलेक्टेड ऑन डेली बेसिस. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की त्याच्यासाठी आम्हाला जे उपकरण वगैरे वापरायला लागणार ते मोस्ट ऑफ गोष्टी डिस्पोजेबल असणार, ज्याला आम्हाला इमिडिएटली डिस्पोज ऑफ करायला लागतं. आणि आफ्टर इच अँड एव्हरी पेशंट तर अमाऊंट ऑफ बायोमेडिकल वेस्ट जो कलेक्ट होईल इट विल बी मोर. आणि त्याला जेवढा आपण क्लिनिकमध्ये ठेवतो तेवढं ऍक्च्युली आपण संक्रमणचा धोका आहे तो वाढवतो आहे. त्यानंतर आफ्टर कलेक्शन कंपनी शुड प्रोव्हाइड सम एक्नॉलेजमेंट ऍज अ प्रूफ ऑफ कलेक्शन. म्हणजे सध्या जो कलेक्शन वाला माणूस आहे तो घेऊन जातो आणि त्यानंतर देर इज नो एक्नॉलेजमेंट. म्हणजे आमच्याकडे देखील जर कोणी अधिकारी वगैरे विचारायला आले किंवा चेकिंगला आले तर वी डोंट हॅव एनी सॉर्ट ऑफ प्रूफ that this day, this date, this much amount of waste we have handed over to so-called this biomedical authority person. There can be reverse thing also कि while collecting biomedical waste त्यांनी एक रेकॉर्ड मेंटेन ठेवा. मे बी ते रजिस्टर फॉर्म मध्ये असेल किंवा त्यांनी काहीतरी क्लिनिकची सही शिक्का वगैरे घ्यावा. दॅट विल ऍक्ट एज अ प्रूफ की त्यांनी रिस्पेक्टिव्ह क्लिनिक मधनं जो आहे तो बायोमेडिकल वेस्ट कलेक्ट केलेला. त्या मानाने त्यांनाही तो मेंटेन करण्यासाठी सोपं जाईल. दे विल ऑल्सो हॅव अ प्रूफ आणि ऍट द सेम टाइम वेन दे गिव्ह सम एक्नॉलेजमेंट वी हॅव अ रेकॉर्ड दॅट वी आर सबमिटिंग बायोमेडिकल वेस्ट ऑन दिस प्रिस्क्राइब डेट्स अँड वी हॅव अ प्रूफ ऑफ दॅट थिंग. कारण हे इट बिकम्स अ लिगल इश्यू इफ वी डोंट हॅव एनी प्रूफ. कारण आम्ही फक्त वर्बल सांगू शकतो की आम्ही दिलेलं आहे, वी डोंट हॅव एनी प्रूफ. आणि वर्स्ट कंडिशन मध्ये जर डेली पॉसिबल नसेल तर ऍटलिस्ट अल्टरनेट डे किंवा 3 times इन अ वीक दे शुड कलेक्ट द बायोमेडिकल वेस्ट. अदरवाईज मग तो वेस्ट कलेक्शन ह्या पॉइंटला काही अर्थच नाही राहत. शेवटी तो क्लिनिकमध्येच राहतो किंवा क्लिनिकमध्ये डंप केलेला राहतो. तर आपण जो इन्फेक्शन कंट्रोल किंवा इन्फेक्शन प्रिव्हेन्शन साठी ह्या सगळे जे प्रोटोकॉल्स घेतोय किंवा एवढी काळजी घेतोय ते शेवटी परत तिथेच तिथे राहिलं आणि त्याने जर संक्रमण वाढत राहिलं तर हे अख्खा प्रोटोकॉल जो आपण ज्या गोष्टीसाठी बनवलंय किंवा फॉर्म्युलेट केलंय इट डझंट सर्व एनी पर्पज. त्यानंतर अजून पॉइंट आहे दॅट केडीएमसी नीड टू फिक्स द चार्जेस. म्हणजे हेही देखील आहे की सध्या जी एजन्सी अपॉइंटेड आहे त्याचे चार्जेस काय आहेत त्याबद्दल केडीएमसी कडनं कोणतंही लेखित जे आहे ना लेटर एनी ऑफ अवर मेंबर हॅज नॉट रिसिव्ड. आणि त्यानंतर सध्या अशी सिच्युएशन आहे की दॅट एजन्सी हॅज कलेक्टेड 6 months पेमेंट इन ऍडव्हान्स फ्रॉम ऑल ऑफ अस. म्हणजे त्यांनी रजिस्टर करतानाच आम्हाला अशी कंडिशन दिली की तुम्हाला 6 महिन्यासाठी
पेमेंट ऍडव्हान्स दिलं, पेमेंट करायला लागेल, देन ओनली आम्ही तुमचं वेस्ट घेण्यासाठी वगैरे येऊ. तर आणि हे 6 मंथचं ऍडव्हान्स पेमेंट केल्यानंतर, फोन केल्यानंतर पण ते लोक येत नाही. म्हणजे इवन आफ्टर मेकिंग अपफ्रंट पेमेंट जो आहे ना, इवन आफ्टर कॉलिंग देम, आम्ही हेल्पलेस आहोत, आमचं तर काम पण होत नाही, आमचं पेमेंट पण झालेलं आहे आणि प्रॅक्टिकली देर इज नो बडी टू अप्रोच देम. त्यावर त्याचे जे कलेक्शन बॉयज वगैरे आहेत ते असं पण सांगतात वगैरे की नाही आम्ही तर एवढ्याच टाइमने येऊ शकणार, असंच वेस्ट कलेक्ट होईल, तुम्हाला हवंय तर बघा द्या तसं, अदरवाईज बघा काय करायचं. दॅट इज द वे दे गिव्ह आन्सर टू मेनी ऑफ अवर मेंबर्स. त्यानंतर त्यांचं टायमिंगचं वगैरे देखील काही फिक्स नाहीये. बऱ्याचदा ते लोक म्हणतात की आम्ही काहीतरी ऑड टाइमला येऊ, दॅट विल बी 3 o'clock इन द आफ्टरनून और 4 o'clock इन द आफ्टरनून, जेव्हा मोस्ट ऑफ क्लिनिक्स बंद असतात. आणि आता क्लिनिक मधनच जर त्यांनी वेस्ट कलेक्ट करायचं आहे तर इट इज बेटर इफ केडीएमसी फिक्सेस अ टाइम स्लॉट. मे बी ते एरिया किंवा लोकॅलिटी वाईज वेगळं करायचं असेल तर दॅट कॅन बी डन. पण जर तो टाइम फिक्स केलेला असेल तर इट इज बेटर फॉर कलेक्टिंग बॉडी ऑल्सो अँड सेम टाइम इट इज बेटर फॉर डेंटल क्लिनिक ऑल्सो की ह्या वेळमध्ये हा एजंट येणार आणि द वेस्ट विल बी कलेक्टेड. तर इट बिकम्स मच इझियर टू मॅनेज द थिंग. अदरवाईज बऱ्याचदा फक्त तो येणार आहे त्यासाठी 1 वाजताचं देखील क्लिनिक असेल तरी तो 3 वाजता येईल त्यासाठी थांबायला लागतं. आणि कधी कधी ते म्हणतात की नाही नाही आता खूप उशीर झालाय तर आता आम्ही येऊ शकणार नाही. तर दिस थिंग शुड नॉट हॅपन. त्यानंतर इवन देर इज अ वन इश्यू दॅट इज ऑफ वेस्ट कलेक्शन बॅग्स. जे वेस्ट कलेक्शन साठी बॅग्स आहे तेही बऱ्याच वेळी रेडिली अवेलेबल केले जात नाही. आता जेव्हा ते लोक 2-2 वीक साठी येतच नाही तर आम्ही जरी तो वेस्ट कलेक्ट करून ठेवला आणि वी आर शॉर्ट ऑफ बॅग्स की आता बॅग संपले तर त्यांना आम्ही अप्रोच केल्यानंतर ते 15-15 दिवस नुसतं बॅग देण्यासाठी पण येत नाही. तर देन इन दॅट कंडिशन वेअर वी शुड स्टोअर दॅट वेस्ट. आणि दुसरं, इवन फॉर बॅग्स देर शुड बी सम युनिफॉर्म चार्जेस विच शुड गेट फिक्स. कारण ते बॅग साठी वगैरे ते लोक स्वतःने त्यांचे काही चार्जेस आहेत ते सांगतात, त्याचं पेमेंट ते लोक कॅश मध्ये घेतात किंवा वेगळं घेतात, त्याच्यासाठी देखील काही एक्नॉलेजमेंट देत नाही. आणि असे इन्सिडेंट्स आहे की फॉर सिंगल बॅग मेंबर्स हॅव बीन चार्ज से एज हाय एज 30 rupees फॉर दॅट 1 बॅग. तर आय फील म्हणजे इवन इफ ते बॅग मे बी रिसायकलेबल मटेरियल मधनं असेल तरी 30 rupees सीम्स टू बी अ व्हेरी हाय कॉस्ट जस्ट फॉर द पर्पज ऑफ बॅग इटसेल्फ. तर केडीएमसीने देखील त्याबद्दल ही की दिस विल बी द फिक्स चार्जेस ऑफ द बॅग अँड इट शुड लुक दॅट the charges of bag should be minimum because that is the most basic aspect of the biomedical waste collection. And in the last main thing, if these things are not getting done, so there should be some grievances redressal system for doctors concerned. Like आपण बघतो आज कुठेही बँकिंग सिस्टम असेल, इन्शुरन्स सिस्टम असेल, कोणतीही सिस्टम असेल त्याच्यामध्ये इफ यू हॅव अ प्रॉब्लेम you have an officer, you have some authority where you can call. त्या फर्स्ट लेवल वर इश्यू सॉल्व्ह होत नसेल तर यू हॅव टू अप्रोच टू सेकंड लेवल. तर अशा टाईपची काही सिस्टम जर असेल देन ओनली दॅट एजन्सी ऑर एजंट विल डू सम वर्क. अदरवाईज त्यांना असं वाटतं की आम्हाला कोणी काही सांगणार नाहीये, वी हॅव टेकन पेमेंट इन ऍडव्हान्स अँड नाव व्हॉट एव्हर वी डू इवन इफ वी डोंट कलेक्ट, आमचं कोणी काहीच बिघडवू शकत नाही कारण आम्ही ऑलरेडी 6 महिन्याचं पेमेंट घेऊन घेतलेलं आहे. आणि अगेन ते जे ग्रायव्हन्सेस सिस्टम आहे त्याच्यामध्ये काही टाइम फ्रेम अलॉट करायला पाहिजे की इफ वी लॉज अ कंप्लेंट किंवा हा प्रॉब्लेम येतोय तर त्याला एक 8 दिवसाच्या पिरियडमध्ये किंवा 10 दिवसाच्या पिरियडमध्ये किंवा 15 दिवसाच्या पिरियडमध्ये सम ऍक्शन शुड बी टेकन ऑन दॅट. जर तसं होत नाही तर अगेन त्या सिस्टमला काही उपयोग होत नाही कारण आम्ही त्यांना रिक्वेस्ट दिली आणि 2 महिने 4 महिने झाले आणि काही झालंच नाही तर अगेन देर इज नो पॉइंट इन गिव्हिंग कंप्लेंट. आणि मेन म्हणजे की हे सगळे लेवलवर जर नाही झालं तर व्हॉट शुड बी द लास्ट थिंग, म्हणजे वेदर वी शुड अप्रोच आयुक्त फॉर दॅट और जर ऑथॉरिटीकडनं काम होत नाहीये तर ऍट व्हॉट पॉइंट म्हणजे वी शुड डील विथ दिस थिंग्स. कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचदा वी गेट ट्रॅप लिगली ऑल्सो. कारण जर इन्फेक्शन कुठे स्प्रेड होत आहे तर देर इज अ chance के some patient may file some complaint against us
की बिकॉज ऑफ दिस क्लिनिकचे प्रोटोकॉल्स आहे किंवा हे आहे त्याच्यामुळे त्यांचं इन्फेक्शन इज नॉट कंट्रोल्ड अँड आय एम गेटिंग इन्फेक्टेड बिकॉज ऑफ दॅट. तर इन दॅट कंडिशन वी बिकम लायबल इन कोर्ट ऑफ लॉ. पण जेव्हा आम्ही ऑथॉरिटीला अप्रोच करायला जातो तर ऑथॉरिटी आम्हाला लिगली काही हे करत नाही की ज्याने वी हॅव सम स्टँड or we have some documentation okay, which we can present for our defense. Okay, bhai, we are trying, we have paid, we have done all those things, we have lodged complaint, but at the end of day, beyond this, we cannot do anything. So in this, all these points now, I have tried to brief the main problems what we are facing. And this problem, few of our senior members have also joined. They would also agree. This problem is long standing. Matlab, it is not happening recently or say for specifically this is happening with this agency. The problems what I listed is practically we are facing on and off every time KDMC is changing authority, and the same thing we are again in the same cycle and we are still searching for solution. And I would like to say that we have already written a letter. आयुक्तांना आम्ही ऑलरेडी लेटर लिहिले रिगार्डिंग दिस इश्यू in last week only, and we are trying to do follow up of that thing also, but as of now we have not received any positive thing. So with this I have summarized all the points what we discussed from our members. Our members still want to stress upon something else, so they can unmute and they can discuss the same. हो, मी पण तेच म्हणणार होतो की या व्यतिरिक्त जर अजून काही मुद्दे असतील, कारण हे एक फोरम आहे, कारण तुम्ही लक्षात घ्या आत्ताचा आपला कॉल हा रेकॉर्डेड पण असणार आहे आणि आपण ह्या आयुक्तांपर्यंत, ह्या दोन्ही आयुक्त म्हणजे आपले मुख्य आयुक्त आणि जे उपायुक्त आहेत त्या दोघांपर्यंत देखील ह्या गोष्टी पोहोचवणार आहोत. त्यामुळे ज्या काही गोष्टी असतील, कुठचाही मायन्यूट प्रॉब्लेम पण तो जर तुम्ही इथे एक्सप्लेन केलात आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हितेन सरांनी खूप चांगलं सांगितलं की काय पॉझिटिव्हली आपल्याला घेऊन पण जाणं गरजेचं आहे, हे देखील त्यांनी त्याच्याबरोबर सांगितलं. तर असं अजून कोणाला काही मुद्दे असतील तर प्लीज. हॅलो. हा बोला. हॅलो. हा, मी डॉक्टर सागर जोशी बोलतोय. मला एक सांगायचं आहे, म्हणजे कधी कधी काय होतं की त्यांच्याकडे सपोज कुठलं कलर कोडिंग बॅग स्पेसिफिकली अवेलेबल नसतील तर ते दुसऱ्या कलरच्या दिल्या जातात. ते सांगतात की हेच चालेल म्हणून, पण बरेचदा असं होऊ शकतं की कधी सपोज इन केस लिगल प्रॉब्लेम काय आला तर मग कलर कोडिंग वरनं तुम्ही हे वेस्ट या कलरच्या बॅग मध्ये का डिस्पोज केलं, त्याच्यात पण प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मग ऍटलिस्ट मग ती एक युनिफॉर्मिटी असली की बाबा जनरली आता त्यांचं वेस्ट कलेक्शनचं कोडिंग आहे पण बॅग्स त्याच कलरच्या असतील असं होत नाही. म्हणजे हे असं झालेलं आहे, म्हणजे याच एजन्सी बरोबर नाही, हे गेल्या आता 3-4 वर्षात हे झालेलं आहे की त्या कलरच्या बॅग्स नसतात. मग ते त्यांना विचारायला लागतं की बाबा हे चालेल का. तर मग त्याच्यावरती एखादी युनिफॉर्मिटी असली तर ती बेटर राहील. थोडक्यात एक गाईडलाईनची आपल्याला अपेक्षा आहे. हा, ओके. आणि कोणी Okay, so this long pause I will take it as no questions. बऱ्याचशा सूचना हितेन सरांनी केलेल्या आहेत, तर त्याच्या संदर्भात मला एक आलेली शंका आहे, मी फक्त विचारतो. आपण सर्व म्हणजे डेंटिस्ट असोसिएशन म्हणून आपल्याकडे कोणत्या प्रकारचा कचरा निर्माण होतो आणि त्याचं काही स्टॅटिस्टिकल आपल्याकडे काही एक साधारण एक मांडणी आहे का, की माझ्याकडे अमुक अमुक प्रमाणात समजा म्हणजे मला त्या कॅटेगरायझेशन पण माहित नाही मेडिकल टर्म्स मधल्या कशा असतील, तर त्याचा एक क्वांटम कितीच निर्माण होऊ शकतं आणि मग डोंबिवलीचा व्हॉल्यूम किती असू शकतो, असं काहीतरी एक स्टॅटिस्टिकल आपल्याकडे काही डेटा मिळू शकेल का? आणि मी पुन्हा याच्यामध्ये एक जोडून विचारू इच्छितो की हे एक डेंटल असोसिएशन म्हणून आपण आता बोलतोय, पण इन जनरल म्हणजे हा जो विषय आहे वेस्ट मॅनेजमेंट स्पेसिफिकली मेडिकल फील्ड मधलं, हा फक्त डेंटलचा इश्यू नसावा. माझ्या मते हे सगळ्याच, अगदी डिस्पेन्सरी असेल एखाद्याची ते हॉस्पिटल, हा विषय सगळ्यांचाच आहे का फक्त डेंटल असोसिएशनचा आहे हेच सांगितलं तरी, कारण हा जर का सगळ्यांचा विषय असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काही म्हणजे जे काही मला काही 2-3 गोष्टी सुचत आहेत त्या मी नंतर सगळ्यांबरोबर शेअर करतो.
Sir, actually, this is issue of, we can say, all the medical practitioners. त्याच्यामध्ये फक्त असं आहे की जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यासाठी मे बी KDNC चे काही रूल्स आहेत ते वेगळे आहे, कारण हॉस्पिटल बेसिसवर जो व्हॉल्यूम असतो बायोमेडिकल वेस्टचा, तर दॅट व्हॉल्यूम इज व्हेरी हाय. म्हणजे हॉस्पिटल आता 30, 40, 50 बेडेड हॉस्पिटल असेल तर त्यांचं कम्पॅरेटिव्हली जो वेस्ट आहे तो खूप जास्त असतो, आणि त्यांचं वर्गीकरण मे बी ते हॉस्पिटल आहे, म्हणजे इट इज नॉट अ क्लिनिक, इट इज हॉस्पिटल. तर त्यांच्यासाठी आय थिंक थोडंफार जो आहे तो त्याचं जे वर्गीकरण आहे दॅट इज डिफरंट. अदरवाईज जे क्लिनिक्स आहे, ते क्लिनिक्स म्हणजे डेंटल क्लिनिक, आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथिक आहे, त्या सगळ्यांसाठी त्याचं कॅटेगरायझेशन इज डन ॲज अ क्लिनिक, मेडिकल क्लिनिक म्हणा. आणि आय थिंक द प्रॉब्लेम इज मोर ऑर लेस फेस्ड एव्हरीवेअर. सगळ्यांना हा जो आहे हा प्रॉब्लेम फेस होतो. त्यानंतर तुम्ही विचारलं की आमचा हा जो कचरा असतो त्याचे टाइप्स काय आहे, तर त्याच्यामध्ये मेनली आम्ही डिस्पोजेबल गोष्टी वापरतो. त्याच्यामध्ये डिस्पोजेबल ग्लोव्ज असतात, मास्क असतात, त्याच्यानंतर पेशंटला आम्ही ड्रेप वगैरे करतो, डिस्पोजेबल ड्रेप्स असतात. त्याच्यानंतर काही आम्ही डिस्पोजेबल इन्स्ट्रुमेंट सुद्धा वापरतो की जे वी यूज इट वन टाइम अँड देन वी थ्रो इट अवे. तर अशा टाईपचे काही डिस्पोजेबल इन्स्ट्रुमेंट असतात. त्यानंतर आम्ही दात वगैरे काढतो, तर दात एक बॉडीचा पार्ट आहे, तर तो दात हॅज टू बी डिस्पोज इन अ बायोमेडिकल वेस्ट, तर दॅट फॉर्म्स अ पार्ट ऑफ हे. त्यानंतर आमचे काही अजून इन्स्ट्रुमेंट सुद्धा असतात जे दातमध्ये आम्ही ट्रीटमेंट करू, तर ते मे बी काही वन टाइम नंतर किंवा काही इन्स्ट्रुमेंट त्याचं 2-3 वेळा रिपीट प्रोसेस केल्यानंतर वन्स इट गेट्स डॅमेज तर इट हॅज टू बी डिस्पोज ऑफ. तर ह्या टाईपचे जे गोष्टी आहेत ते साधारण जे आहे ते आमचा कचऱ्यामध्ये येतं. आणि सध्या आता वन्स द कोविड पॅन्डेमिक हॅज स्टार्टेड, तर त्यानंतर त्याच्यासाठी देखील आम्हाला पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट यूज करून मग जे आहे ते ट्रीटमेंट करायला लागतील. अ सिम्पल फॉर्म ऑफ गाऊन, जे तुम्ही टीव्ही मध्ये पण बघता वगैरे की जे कोविडची ट्रीटमेंट करतात वगैरे, ते देखील ते गाऊन घालून ट्रीटमेंट करतात. तर त्या सॉर्ट ऑफ गाऊन्स जे आहे ते जे आहे ते देखील सध्या, बिकॉज कोविड पॅन्डेमिक इज देअर, तर आमचे DCI ने गाईडलाईन्स दिलेले आहे की you will have to use those type of gowns for treating the patient. And once तो ट्रीटमेंट इज ओव्हर, तर ते गाऊन्स देखील आम्हाला डिस्पोज ऑफ करायला लागतं, कारण ते कंटॅमिनेट होऊ शकतात विथ द व्हायरस. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ते नॉर्मली आमच्या वेस्ट मध्ये येतं. ऑन एन ऍव्हरेज जर कळलं तर साधारण एक पावणा किंवा 1 kg हा जो आहे ना, हा एक क्लिनिकचा व्हॉल्यूम असू शकतो. त्याच्यामध्ये बरेच फॅक्टर आहे. काही क्लिनिक आहे त्याच्यामध्ये मल्टिपल चेअर्स असतील तर मे बी त्यांचा व्हॉल्यूम जास्त पण असू शकतो. काही ठिकाणी ओपीडी बेसिसवर जर नंबर ऑफ पेशंट जास्त आहे तर देखील थोडासा त्यांचा व्हॉल्यूम जास्त असू शकतो. दिस इज ऍव्हरेज व्हॉल्यूम आय एम टेलिंग. ऑन एन ऍव्हरेज आमचा 1/2 kg to 1 kg डेली बेसिसवर जो आहे तो कलेक्शन होऊ शकतो. मे बी हे थोडे जे किट्स वगैरे आता PPE किट्स आहेत त्याने देखील थोडं त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते. कमी होणं देखील चान्सेस कमी आहेत, कारण मोस्ट ऑफ गोष्टी जे आम्ही डिस्पोजेबल यूज करतो दॅट वी हॅव टू डिस्पोज ऑफ इन बायोमेडिकल वेस्ट. तर ते देखील जर आम्ही बघितलं तर एवढा अमाऊंट ऑफ वेस्ट जो आहे तो नॉर्मली वी प्रोड्यूस ऑन डेली. आणि दुसरं मग त्याचं व्हॉल्यूम ही गोष्ट वाढत जाते. म्हणजे जरी त्या गोष्टीला वेट कमी असलं तर व्हॉल्यूम बिकम्स द इश्यू. म्हणजे त्याला भरून भरून म्हणजे तुम्ही किती स्पेस त्याच्यामध्ये ऑक्युपाय करणार. आणि ऍट द एंड ऑफ डे इट इज इन्फेक्शियस मॅटर. तर जेवढं लवकर त्याला डिस्पोज केलं तेवढं ते क्लिनिकसाठी, स्टाफसाठी, पेशंटसाठी आणि शेवटी कम्युनिटीसाठी इट इज बेटर. ओके सर, मला असं विचारायचं की मला स्टॅटिस्टिक कळलं, आणि साधारण नंबर ऑफ डॉक्टर्स किती असतील आपल्या डोंबिवलीमध्ये पूर्णपणे? Actually, with the doctors registered with our association is close to 200. There are few doctors which are not registered with our association. जर त्यांचा फिगर पण पकडला तर it may go to around say 250 or 275. I see. That is I am talking about डोंबिवली. कल्याणचा फिगर अजून मे बी वेगळा आहे. This I am talking about डोंबिवली फिगर. शुअर सर, ह्याच्यामध्ये जेव्हा प्युअर बायोमेडिकल वेस्ट म्हणून धरलं जातं, ज्यांनी संसर्ग होण्याची शक्यता असते, तो आणि नॉर्मल कचरा, असं काही बायफर्केशन तुमच्या इथे काही होतं का? म्हणजे ज्याच्याने अपाय होणार नाही, की तो सगळं एकत्रच जातो आपला? नाही, हे जे आहे, हे जे पण आम्ही पेशंट हँडल करताना ज्या गोष्टी लागतात, म्हणजे पेशंट
पेशंटचा त्याच्याशी संपर्क होतो, पेशंटचा तोंडाचा म्हणा, लाळाचा म्हणा, बॉडी पार्टचा म्हणा, तर मग इट बिकम्स अ बायो हेझार्ड आणि त्याला डिस्पोज ऑफ करायला लागतं. त्या व्यतिरिक्त मग काही कचरा असेल म्हणजे त्या व्यतिरिक्त काही कचरा असेल तर नॉर्मली वी कीप अ सेपरेट डस्टबिन. आता त्याच्यामध्ये काही कागद आहे, प्लास्टिक रॅपर आहे, विच इज नॉट अ पार्ट ऑफ बायोमेडिकल वेस्ट, बट दॅट वेस्ट इज नॉर्मली डिस्पोज टू नॉर्मल आपण जे कचरावाला म्हणू त्याच्यामध्ये काही बायो हेझार्ड नसतो किंवा दॅट इज ते तर नॉर्मल कचरा. आता एखादा कागद वगैरे काय आहे विच इज नॉट पेशंट कॉन्टॅक्ट थिंग, तर त्याचं देखील तेवढा इश्यू येत नाही. मेन जो इश्यू आहे दॅट इज ऑफ बायोमेडिकल वेस्ट, कारण दॅट वेस्ट वी आर नॉट टू डिस्पोज विथ द नॉर्मल वेस्ट. बरोबर आहे. आता हा कचरा तुम्ही म्हणाला की जो रेग्युलर घेतला नाही जात, तर हा जर तो रेग्युलर घेतला नाही जात तर तो जो पाईलअप होतो आपल्याकडे, तर त्याच्या रिलेटेड तुम्ही काय करता, म्हणजे प्रोटेक्शन म्हणून किंवा काय, म्हणजे अशी, किंवा जो येईल तेव्हाच द्यायचा, किंवा आम्ही दोन गोष्टी त्याला करू शकतो. आम्ही आहे ना एक थोडे डिसइन्फेक्टिंग सोल्युशन्स असतात, ते सोल्युशन देखील त्याच्यावर स्प्रे करतो, ट्राय टू त्याने त्या थोडं डिकंटॅमिनेट टाइप ऑफ करायचं. आणि दुसरं आम्ही त्या बॅग्स ना सील करून ठेवतो, म्हणजे त्यांना बंद करून सील करून ठेवतो, सो दॅट ते एअर टाईट राहतं आणि इट डझंट स्प्रेड टू एअर. ओके. त्या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरं काही ऑप्शन राहतच नाही. ओके. आणि थँक्यू. मला तुम्ही जे बॅग सील करून ठेवता ते नेक्स्ट टाइम जेव्हा तो कलेक्शन साठी येईल तेव्हा देता, राईट? म्हणजे समजा एक दिवसात. येस तेव्हाच देतो. मे बी कधी कधी ते 8 दिवस पण होतात, काही केस मध्ये 8 दिवस. ओके होतात. अँड दिस हॅज हॅपन्ड विथ आवर मेंबर्स. ओके. आतापर्यंत KDMC ला हा विषय रिटर्न याच्यामध्ये किती वेळा दिला आहे, किंवा असं काही तुमच्याकडे रेकॉर्ड असेल ना, आपल्याला समजा पुढे याच्यातनं हे करायचं असेल तर? सध्याचं मी तुम्हाला लेटेस्ट सांगितलं, दॅट हॅज हॅपन्ड इन दिस मंथ इटसेल्फ वी कॅन से. त्याचा पुढचं तेवढं जास्त रेकॉर्ड नाहीये. आणि नॉर्मली काय होतं, त्यांची एजन्सी चेंज होते, त्याबरोबर ही सगळे प्रोसेस मग परत चेंज होऊन जातात. आणि वी आर इन टू दॅट सायकल की वी हॅव टू रजिस्टर अगेन, त्या गोष्टी होत जातात. आणि मग जे आहे ते त्याचे पहिलेची एजन्सीचे काही प्रॉब्लेम असतात ना, मग ते शेवटी साईडलाईन होऊन जातात. अच्छा. किंवा मे बी मध्ये काही ऑफिस आहे ते चेंज होऊन जातात, त्यांच्याबरोबर काही डिस्कशन झालं आणि इट गोज ऑफ ट्रॅक. मला हेच विचारायचं आहे की आता आम्ही बऱ्याच वेळेला जेव्हा दक्षची हे झाली तेव्हा 2-3 इश्यू आपण एकदम प्रायोरिटीवर घेतले. तर त्याच्यामध्ये आपण काय केलं की जो इश्यू आहे त्याचा जर का पहिलं लेटर असेल तर त्या लेटरचं फॉलोअप लेटर हे 15-20 दिवसांनी दिलं, त्याच्यामध्ये मागचा रेफरन्स होता. असं जेव्हा चौथ्यांदा लेटर गेलं तेव्हा समोरून आपल्याला खूप म्हणजे काम करण्याच्या इच्छेचा फोन किंवा सकारात्मक थोडासा फॉलोअप समोरच्या बाजूने झाला. तर मला असंच विचारायचं की हे तुम्ही जे म्हणता आहे की जो चेंज होतो तुमचा सर्व्हिस प्रोव्हायडर, तर असं चेंज झाल्यानंतर म्हणजे असं काही तुमच्याकडे डेटा किंवा असं काही कम्युनिकेशन आहे का KDMC बरोबर की तुम्ही दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी या बाबतीत लेटर लिहिलंय, असं काही असेल तर, किंवा याच्या पुढे ते आपण करायला पाहिजे असं मला वाटतं? ह्याचा पुढे डेफिनेटली वी कॅन डू विथ द हेल्प ऑफ दक्ष. म्हणजे आता हे फर्स्ट आहे, तर इफ यू कॅन प्रोव्हाइड अस विथ सम गाईडलाईन्स की ह्या ड्युरेशन नंतर वी शुड राईट अ फॉलोअप लेटर, किंवा आता हे झालं तर वी शुड राईट थर्ड लेटर. जर कारण मी तुम्हाला म्हटलं ना, व्हॉट इज ऍक्च्युअली प्रोटोकॉल फ्रॉम KDMC साईड, किंवा कोण अधिकारी आहेत किंवा कोण त्याचं हे करणार किंवा पुढे त्याचं हे करणार ना, त्याबद्दल ऍक्च्युअली देर इज नो इन्फॉर्मेशन अवेलेबल, किंवा त्यांच्यातर्फे कम्युनिकेशन नॉर्मली होत नाही. आणि मग जे आहे ते टाइम फ्रेम वाढत राहते. एक्झॅक्टली सर. आता जो कचऱ्याचा डोंबिवलीसाठी महत्वाचा जो मुद्दा आहे माहितीये तुम्हाला, की यामध्ये कोणाला राईटली अप्रोच करायचा आणि कंप्लेंट्स करायच्या ह्या माहित नाही. आणि ज्या वेळेला आम्ही जे योग्य अधिकाऱ्याच्या समोर बसतो ना, तो म्हणतो माझ्याकडे कसलाच रेकॉर्ड नाही, कोणाची कंप्लेंट्सच नाहीये. तर हा एक आपल्याला हिस्टॉरिकल डेटा देखील मेंटेन करणं फार फार गरजेचं आहे. आणि हा जर नाही राहिला ना, तर मग आपल्याला कुठच्याच बाबतीत त्यांच्या पर्यंत संविधानिक मार्गाने आपल्याला ऍक्शन, तक्रारी किंवा अशा काय कुठच्याही बाबतीत पुढे जाता येत नाही, कारण तो डेटाच मिळत नाही, कुठचा प्रूफच राहत नाही.
तर हा देखील आपल्याला ह्याच्यापुढे मेंटेन ठेवणं फार फार गरजेचं आहे. सर वी आर रेडी फॉर दॅट थिंग ऑल्सो. अँड नॉर्मली आमचा असोसिएशनचे जे पण म्हणजे कम्युनिकेशन होतं, नॉर्मली वी कीप ऑल द रेकॉर्ड्स. तर ह्यापुढे म्हणजे आत्ता ठेवलंय किंवा ह्यापुढे असतील तरी वी डोंट माइंड कीपिंग दॅट रेकॉर्ड. कारण दॅट Correct. कम्स लाईक आमच्या असोसिएशनच्या प्रोटोकॉल मध्ये आहे की व्हॉट एव्हर कम्युनिकेशन यू डू मे बी ते बऱ्याच हे असेल. काही आम्ही सोशल ऑर्गनायझेशन बरोबर पण जेव्हा हे करू तेव्हा नॉर्मली ते जे कम्युनिकेशन आहे वी ट्राय टू मेंटेन दोज थिंग ऍज अ प्रूफ. ओके, खूप छान चर्चा झाली. अजून मला जर मुद्दा मांडायचा असेल तर पुढच्या 5 मिनिटात मांडायला हरकत नाही. हा येस, आपले जे मेंबर्स आहेत त्याबद्दल अजून कोणाला काही ऍड अप करण्यासारखं वाटतं किंवा सॉर्ट ऑफ सजेशन इनपुट थॉट प्रोसेस, तर दे कॅन ओपन अप. हॅलो डॉक्टर हितेन. हॅलो हा, सॉरी yes, सर, Dr. मी थोडं लेट जॉईन केलं. मला जस्ट एक नेहमी डाऊट येतो ती ही एक गोष्ट आहे की आपण एवढा पैसा खर्च करतो दर महिन्याला बायोमेडिकल वेस्ट देण्यासाठी, जे महिन्याला 2दाच येतात, पण तो वेस्ट खरंच व्यवस्थित डिस्पोज केला जातो की नाही हे कोण इन्शुअर करतं? सर, एक जनरल प्रश्न विचारतो सगळ्यांना. आपल्या सगळ्यांना माहिती आहे का की बायोमेडिकल वेस्ट प्लांट केडीएमसीच्या आवारात कुठे आहे? as far as I know it is in उंबरडे, I think, कल्याणला. दॅट्स अ गुड सर. पण ही गोष्ट कित्येक जणांना माहिती आहे ही. हा एक अजून एक आपल्या म्हणजे मी असं नाही म्हणत आहे मी कोणाला काही चॅलेंज करतो वगैरे अशातला भाग नाहीये, पण सर्वसाधारण समाजातला हा आपला प्रॉब्लेम आहे की आपल्या कॉर्पोरेशन एरियामध्ये कोणते प्रोजेक्ट त्या रिलेटेड आपले चालतात. कारण माझा आत्ताचा जो काही मागचा अनुभव होता ज्याच्यात मी काही पॅथॉलॉजिस्टकडे गेलेलो आणि अशा काही हॉस्पिटलच्या रिलेटेड काही चर्चा केली काही लोकांशी, तर त्याच्यात मला असं कळलं की काही जणांचा हा बायोमेडिकल वेस्ट हा चेंबूरला घेऊन जातात म्हणजे काही कॉन्ट्रॅक्टर्सनुसार. आणि ज्या वेळेला आम्ही हे सगळे प्रकल्प जेव्हा बघितले की बाबा केडीएमसी मध्ये प्रोजेक्ट काय आहेत ते प्रोजेक्ट बघितले, तेव्हा उंबरड्याचा प्लांट देखील आम्ही बघून आलो. त्या प्लांट मधल्या जे ऑपरेटर्स आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानुसार काही गोष्टी कळल्या की आपल्या आवारामध्ये हा सगळा प्लांट असताना हा एवढा उठाठेव बाकीच्या ऑपरेटर्स बाकीच्या वेंडर्सनी हा इकडनं घेऊन जायचा का करतात. आणि ज्या वेळेला तो गोवंडी आणि चेंबूरकडचा जो बायोमेडिकल वेस्ट घेऊन जाणारा वेंडर जर आला नाही तर त्या ठिकाणी हा सगळा बायोमेडिकल वेस्ट तसाच पडून असतो. हा असा सगळा एक काहीतरी विचित्र प्रकार आपल्याकडे घडतोय आणि हे सूत्र कुठेतरी चालत नाहीये. त्यामुळे राईट अप्रोच आणि राईट पर्सन आणि राईट प्रोसेस ही मिळणं ही सर्वात मोठी गॅप आपल्यामध्ये आहे सर्वात. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीकडची जास्तीत जास्त ऍब्सोल्युटली ट्रू सर, ऍब्सोल्युटली ट्रू. तर ही माहिती जर आपल्या सगळ्यांना मिळवता आली आणि त्या पद्धतीने आपण जर त्याच्या कंप्लेंट्स आणि अशा गोष्टी फॉलोअप मध्ये ठेवल्या, बघा आज आपला ही रेकॉर्डिंग त्यांच्याकडे गेली आणि उद्या लगेच आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला अशातला भाग जरी झाला तरी किंवा नाही झाला तरी आपल्याला आपल्या प्रोसेस ज्या कंप्लेंटिंग स्वरूपाने करायच्या आपल्याला सातत्याने ठेवायला लागणार, कारण आपल्याला रोजचं जीवन जगायचं. ओके, नमस्कार, डॉक्टर सुमित फिरके बोलतोय. नंदुक सर, मी तुम्हाला केला होता. ऍक्च्युली आपण गोवंडीचं बोलले ना, आता गोवंडीची जी एजन्सी होती काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी त्यांनी बंद केलं इथून उचलणं. पण आपल्या पोल्युशन कंट्रोल बोर्डची जी साईट आहे महाराष्ट्र पोल्युशन MPCBच्या साईटवर ती कंपनी ऑथोराइज म्हणून होती आणि KDMCच्या साईटवर दुसरी कंपनी ऑथोराइज म्हणून दाखवली होती आपल्या एरियासाठी. पण गोवंडीची जी आपण म्हणतोय कंपनी ती ऍक्च्युली रेग्युलर कचरा उचलायची दर आठवड्याला, पण त्यानंतर ऑक्टोबरमध्ये बंद करायला लावलं. काहीतरी कोर्टात केस चालू आहेत त्याबद्दल. त्यामुळे फक्त डोंबिवली ही कल्याण डोंबिवली अशी म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे ज्यांच्यामध्ये बायोमेडिकल वेस्टचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. ठाणे, मुंबई, भिवंडी, उल्हासनगर सारख्या शहरांमध्ये रेग्युलर कचरा उचलला जातो बायोमेडिकल वेस्ट. तो आपल्या इथे फक्त प्रॉब्लेम जास्त आहे. आणि आपण जर व्यवस्थापन कुठे होतं ह्याचं म्हटलं तर रजिस्टर्ड ऑफिस जे आहे हे उंबरडे दाखवतात, पण ते कुठे जाऊन टाकतात हे आपण अजिबात काही बघू शकत नाही. तिथे रजिस्टर्ड ऑफिस तिथे आहे, पण टाकतात कुठे एक्झॅक्टली जाऊन हे आपल्याला कसं कळणार?
नाही, प्लांट देखील उंबरड्यालाच आहे. कारण हो, मी स्वतः प्लांट तिकडे पण बघून आलो म्हणून. हो, कारण 15-15 दिवस ही लोक येतच नाहीत. फॉलोअप घेऊन खूप फॉलोअप घेतलेत पण तरी येत नाहीत. आणि हा बीएमडब्ल्यूचा असोसिएशन मार्फत मुद्दा 2 ते 3 वर्ष उचलला जातोय. फक्त आता तुम्ही म्हटलात तसे बरोबर की रेकॉर्ड ठेवले गेले पाहिजे होते. ते रेकॉर्ड आता यापुढे ठेवले जातील असं म्हणूया आपण. पण हा खूप मोठा मुद्दा आहे, कारण रोजचे पीपीई किट्स 2-2, 3-3 जरी वापरलेत तरी खूप मोठा कचरा यापुढे जमा होणार आहे. सो अगदी बरोबर. मागे तर यापेक्षा आपण पुढे काय होणार करू शकतो आपण त्यावरच जास्त फोकस यापुढे केला पाहिजे असं मला वाटतंय. आता यापुढे निश्चितच. तरी कमी केडीएमसी मध्ये हा मुद्दा मांडला गेलाच पाहिजे. शुअर. नंदू, हो. हा, याच्यामध्ये एक जस्ट मी इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो. माझी बॅकग्राऊंड ही मुंबईमध्ये जे रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स आहेत त्याचे लायझनिंगचं काम मी प्रोफेशनली करतो. हे जे विषय आहेत म्हणजे ती एजन्सी नेमण्याचे, ते बाहेरच्या ज्या महानगरपालिका आहेत, उदाहरणार्थ बीएमसी, टीएमसी किंवा नवी मुंबई, याच्यामध्ये थोडाफार अग्रेसिव्हली ते याचं टेंडर आणि बिडिंग प्रोसेस करतात. आपल्या इथे कर्मधर्म संयोगाने किंवा आपल्या कमनशिबाने परिस्थिती अशी आहे की आपलं टेंडर, या गोष्टींचे जे टेंडर आहेत ते टेंडरच विकत घेतले जात नाहीत. म्हणजे थोडासा गलथान कारभारामुळे आपल्या महापालिकेमध्ये येण्यास इच्छुकच नाहीत बऱ्याच चांगल्या एजन्सीज. आत्ता जे मगाशी जे डॉक्टरांनी सांगितलं की जो आधीचा जो वेंडर होता गोवंडीचा, तो खूप मोठा, म्हणजे इव्हन आपल्याला रामकी वगैरे पण हे एजन्सीज माहिती असतील, तर त्या सुद्धा इथे बिडिंग करायलाच पुढे येत नाहीत. तर हा थोडा मोठा विषय आहे. पण आता म्हणजे हे सगळ्या अडचणीतून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळे हा एक विषय बिडिंग, म्हणजे जी एजन्सी आहे त्याच्याकडनं काम करून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला कदाचित अग्रेसिव्हली पुढे जायला लागेल. म्हणजे कंप्लेंट, आता मी एक छोटंसं उदाहरण देतो पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं. खंबालपाड्यामध्ये गेल्या 3-4 महिन्यापूर्वी तुम्हाला आठवत असेल की खूप रात्री वास यायचा, अचानक सलग 3-4 वेळा वास आला. तर आपण तिथल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करून एक ड्राफ्ट बनवला आणि आपल्या इकडच्याच एका दक्षच्या माध्यमातून एक वकील जॉईन झाले. जसे आपण डॉक्टर सगळे आता भविष्यात दक्षला जॉईन व्हाल, तर आपल्या वकिलांकडनं एक ड्राफ्ट बनवून त्याच्यामध्ये सगळे जुने संदर्भ, म्हणजे पेपर कटिंग्स असतील, आम्ही केलेले जुने ईमेल्स असतील, त्याचे एक व्यवस्थित ड्राफ्ट बनवून आपण त्यांना ती नोटीस इश्यू केली पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या कल्याण सर्कल च्या अधिकाऱ्यांना. आणि त्याला पोल्युशन कंट्रोल बोर्ड, एमपीसीबी आणि महाराष्ट्र सरकार असं पार्टी केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा आपण तिसरं रिमाइंडर पाठवलं तेव्हा तिघांकडूनही आपल्याला रिप्लाय आला की आपण याच्यावर त्वरित काम करण्या, आपल्या पुन्हा ते करोनाचा विषय आला जानेवारी-फेब्रुवारी नंतर, त्यामुळे तो पुन्हा विषयच मागे राहिला. पण समोरून मगाशी मी जे म्हटलं की आपण जेव्हा हे सगळे रेफरन्सेस देऊन जेव्हा हे सगळे पत्रव्यवहार, नोटीस वगैरे करतो, तेव्हा त्याचा सिरियसनेस समोरच्या माणसाला येतो. आतापर्यंत असं कदाचित होत असेल की आपल्याला म्हणजे दुर्लक्ष केलं गेलं असेल, पण याच्यापुढे आपण या सगळ्या माध्यमातून एक प्रयत्न करून बघू की हे सगळे जे विषय आहेत, आणि हा तुम्ही जे म्हटलं हितेन सर, हा प्रचंड महत्वाचा विषय आहे की मेडिकल वेस्टच जर का मॅनेज होत नसेल तर मग सामान्य लोकांकडनं आपण अपेक्षा कशी करू शकतो. येस सर, कारण कसं आहे, शेवटी आपण कोविड बरोबर जी फाईट करतोय हा त्यामधला एक खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. म्हणजे एवढं सगळं करून पण शेवटी ह्या एक पॉइंट मुळे ते सगळे प्रयत्न आहे ते शेवटी व्यर्थ जातील असं मला तरी वाटतंय. बरोबर सर. इफ वी आर नॉट एबल टू कंट्रोल द इन्फेक्शन किंवा ते आपण शेवटी त्याचं जे हे आहे डिस्पोजल जे आहे तो वेळेवर नाही करू शकलो तर ऑल द एफर्ट्स टेकन बाय ऑल हेल्थ केअर वर्कर्स ऍक्च्युअली इट इज ऍट स्टेक. आणि मग संक्रमण आहे तो आताही कसं वाढतंय ते आपण बघतोय. आणि मे बी असंच राहिलं तर पुढे पण ते वाढू शकतं. त्यांनी कितीतरी लोकांच्या जीवाला देखील धोका आहे तशी ही सिच्युएशन आहे. आणि जोपर्यंत म्हणजे आपण त्याला प्रॉपर चॅनलाइज केलं नाही तोपर्यंत शेवटी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. म्हणजे कधी ना कधी आपल्याला ती गोष्ट करायला लागणारच.
तरच जे आहे ते आपण तो इन्फेक्शन कंट्रोल करू शकू आणि कम्युनिटीसाठी म्हणू की आपण एवढे सगळे जे प्रयत्न करते रादर देन ऑल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पासून लोकल लेवल पर्यंत, तर ते एफर्ट जे आहे ते शेवटी सक्सेसफुल होते. निश्चितच हेतन सर, आपण ही गोष्ट आयुक्तांबरोबर पुढे घेऊया आणि आयुक्तांनी जर यापुढे आपल्याला वेळ दिला आणि ह्या विषयावरती चर्चा करायची ठरवली तर आपली पुढची बैठक पण आपण त्याच पद्धतीने ऑनलाईन घेऊ आणि आयुक्तांबरोबर देखील चर्चा आणि करूया. सर जसं तुम्ही म्हटलं तसं हेन्सफोर्थ त्या संदर्भात रेफरन्सेस कसा ठेवणं किंवा पत्रव्यवहार कसा करणं त्याबद्दल देखील दक्ष ऑर्गनायझेशननी जर आम्हाला हेल्प केली किंवा गाईड केलं किंवा त्यांच्याशी आमची जी गोष्ट आहे त्यापर्यंत पोहोचण्यामध्ये देखील सहकार्य केलं तर मे बी आम्हालाही ते चॅनलाइज करता येईल आणि त्या जे एफर्ट्स आहे ते मोर फ्रुटफुल होतील. बरोबर, आपण ह्याच्यापुढे वारंवार ह्याच्यावरती चर्चा करू. हा बोला मॅडम. हा अध्यक्ष डॉक्टर हितेन आणि नंदकुमार सर, मला जरा 1-2 मिनिटं फक्त बोलायचं होतं. मी डॉक्टर वनिता क्षीरसागर, माजी अध्यक्ष आयडी डोंबिवली ब्रांच बोलते. मी जेव्हापासून प्रॅक्टिस कर हॅलो मॅडम, तुमचा आवाज येत नाही. क्रॅक होतोय मॅडमचा. कचरा जमायला लागला आणि ते आमच्यापर्यंत. मॅडम तुमचा आवाज मिस झाला मध्ये, तुम्ही पुन्हा बोलू शकाल? हॅलो, तुमचा आवाज येत नाही आमच्यापर्यंत. हॅलो मॅडम, आवाज येत नाहीये. आता येतोय आवाज? हा आता येतोय. हॅलो, हो येतोय. हा जरा नेटचा प्रॉब्लेम होता. हा तर वेस्ट मॅनेजमेंटचं आम्ही खूप बॅकअप केलं होतं. आम्ही पण स्वतः कल्याणपर्यंत खूप चक्रा मारलेल्या होत्या. त्यानंतर काही नवीन मेंबर्सना देखील त्याच्यामध्ये वेस्ट मॅनेजमेंटसाठी रजिस्ट्रेशन करायचं होतं म्हणून आम्ही. मॅडम आवाज गेला तुमचा. आणि ते सगळे. हॅलो हॅलो हा काही जणांचं कचरा व्यवस्थापनाचे लोक येत होती, यायची घेऊन जायची, पण बऱ्याच येत हे आम्ही सतत बघतोय गेली 1 वर्ष. म्हणजे आजची ही कळकळीने मीटिंग घेण्यात आली आहे त्यासाठीच घेण्यात आली आहे की काही सक्षम पावलं उचला आणि तुम्ही आणि आम्ही मिळून ही सगळी कळकळ काय. निश्चितच मॅडम, तुमचा विषय कळला. तुमचा व्हॉइस ब्रेक होतोय, पण विषय लक्षात आला. तर आपल्याला हे कसं पुढे घेऊन जाता येईल ते बघावं लागेल. मी पुढच्या विषयाकडे हो मॅडम, नक्कीच. मी पुढच्या विषयाकडे वळतोय कारण आपल्याला वेळेचं पण थोडं बंधन पाळावं लागेल. पुढे थोडंसं मला कोकरे साहेबांच्या संदर्भात सांगायचं होतं की आता येत्या काळामध्ये म्हणजे डोंबिवलीच्या बाबतीत जर आपण मागचा इतिहास, जसं आपण म्हणतो की इतिहासाची पुन्हा उजळणी नको, पण इतिहास थोडा बघितला तर एक जे काही आयुक्त किंवा उपायुक्त आपल्याला जे ह्याच्या अगोदर देखील चांगले मिळाले त्यावेळेला डोंबिवलीचं कुठे ना कुठेतरी वेगळ्या दृष्टीने काहीतरी चेंजेस झालेले आहेत चांगल्या पद्धतीने. पण आता ह्या घडीला जर बघायला गेलं तर आपल्याकडे एक धडाडीचे आणि स्ट्रिक्ट असे आयुक्त आपल्याला लाभलेत, डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेबांसारखे, आणि जे रामदास कोकरे आपल्याला लाभले. त्यांच्या मागे काही एक त्यांनी केलेल्या कामाची एक छान मोठी शिदोरी आहे. यात बघायला गेलं तर त्यांनी त्यांचं वेंगुर्ल्याचं काम सगळ्यांनी कुठे ना कुठेतरी वाचलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी कर्जत आणि माथेरान ह्या ठिकाणी देखील काम केलेलं आहे. ह्या सगळ्या ठिकाणी काम करताना त्यांच्या समोरचा जो एक विषय होता की त्यात त्यांनी अनेक प्रकारची ट्रेनिंग वगैरे असताना म्हणजे सर्व्हिसमध्ये असताना ते ट्रेनिंग वगैरे येतात त्यातला भाग झालाच, पण त्यांना जी कळकळ होती की नाही मला जर हे काम आहे आणि मग मला माझ्या पद्धतीने व्यवस्थित जर ते बाजूला करायचंय आणि ते व्यवस्थित करायचंच आहे, तर त्यांचं एक स्वतःचं असं काही एक स्वप्न असतं त्या कामाच्या संदर्भातलं. ते कारण माझ्या बरोबर 1 on 1 बोलले त्यामुळे त्या गोष्टी मी एवढ्या प्रकर्षाने सांगू शकतो. तर एक धडाडीनी आणि कर्तव्यनिष्ठेनी एक भारलेला अधिकारी म्हणून आज आपल्याला डोंबिवली लाभलाय. तर ह्या काळामध्ये आपल्या ज्या ज्या गॅप्स असतील, आपल्या ज्या ज्या प्रॉब्लेम्स असतील, हे जर व्यवस्थितपणे जर त्यांच्या समोर मांडलं गेलं तर माझ्या मते डोंबिवलीला पुन्हा स्वच्छतेसाठी चांगले दिवस येतील
ही एक आशा करतो की ज्या पद्धतीने कोकरे साहेबांशी माझं बोलणं झालं आपण निश्चितच ही गोष्ट साहेबांसमोर घेऊन जाऊ आणि पुढची जर चर्चा जर साहेबांनी सांगितलं तर आपण तुम्हाला पुन्हा एक साधारण इन्व्हाइट किंवा आपण तुमच्यापर्यंत येऊ आणि अशा मीटिंग मध्ये पुन्हा हे विषय साधारण हे रेकॉर्डिंग आपण त्यांना पाठवणारच आहोत. पण अशी मीटिंग जर त्यांची इच्छा झाली तर आपण ते करू किंवा सिलेक्टिव्ह काही जणांशी जर त्यांना डायरेक्ट बोलायचं झालं तर त्यांचे नंबर पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवूया आणि त्यांचं काय याच्या संदर्भातलं मार्गदर्शन आहे किंवा काय पुढचा प्लान आहे हा देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. जर समजा त्यांनी आपल्याकडे काही लेखी स्वरूपात जर काही पाठवलं तर ते मी आपल्या सर्वांपर्यंत पाठवेन आणि त्या पद्धतीने आपण आपला पुढचा उपक्रम त्या पद्धतीने राबवूया. मी अंतिम टप्प्याचं सूत्र मी अक्षयकडे सुपूर्द करतोय. त्यात काही गोष्टी अक्षयला काही सुचवायच्यात आपल्या ह्या एकत्रित येण्याच्या प्लॅटफॉर्मवरती तसंच पुढील कार्यक्रमाच्या समारोपासाठी. अक्षय. धन्यवाद. आता गेले 1 तास 1.5 तास आपण सगळ्या या विषयावर चर्चा करतोय. सर्वप्रथम मी हितेन सरांचे आभार मानतो की त्यांनी या सगळ्या डॉक्टर्स असोसिएशन तर्फे डेंटल असोसिएशनच्या सगळ्या डॉक्टर्सना एकत्र आणून हा खूप महत्वाचा विषय आपल्या सगळ्यांसमोर शेअर केला. मी एक असं सुचवू इच्छितो की हा जो विषय आहे हितेन सर तो एकदम लिस्ट आउट करून प्रॉब्लेम त्याचं डिस्क्रिप्शन आणि त्याच्यावरचं तुम्हाला एक्सपेक्टेड असलेलं सोल्युशन असं जर तुम्ही तयार ठेवलं तर नंदू पालकर कोकरे सरांशी जेव्हा बोलतील तेव्हा इमिजिएटली समजा त्यांनी तुम्हाला आपल्याला बोलवलं तुमच्या असोसिएशन तर्फे तर ते तुम्हाला त्यांच्या हातोहात त्यांना देता येईल. त्यानंतर सर डेफिनेटली त्या रिलेटेड जर आहे तुम्ही ड्राफ्ट करू जे आहे ते देखील रेडी करू शकतो. येस येस. भविष्यकाळात आता हा तर मुद्दा आपण फक्त डेंटल किंवा मेडिकल फील्डचा चर्चा केली पण आज तुम्हाला याची ग्रॅव्हिटी लक्षात आली असेल की मेडिकल फील्डमध्ये जर का एवढे इश्यूज आहेत तर सामान्य नागरिकांना हा विषय त्यांच्या गळी पोहोचवण्यासाठी किंवा त्यांना याची ग्रॅव्हिटी कळण्यासाठी आपल्याला किती This conference will now be recorded. हॅलो. हॅलो. अक्षय येतो आवाज. हा तर या काही मुद्द्यांवर आपण वर्षभर समजा हा विषय सुरू ठेवला किंवा काही काळ की जेणेकरून आपल्याला जसे इश्यू येणार आहेत ते इश्यू सर्वसामान्य जनतेकडून त्यांच्या लेवलला ते ऍड्रेस व्हावेत. आता आपण असा प्रयत्न करतोय की सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत म्हणजे बऱ्याच वेळेला सोसायटीचे सेक्रेटरी चेअरमन हा विषय नीट त्यांना समजलेला नसतो त्यामुळे ते सदस्यांना समजवू शकत नाहीत. तर आपण दक्ष आणि स्वच्छ डोंबिवली अभियानाच्या अंतर्गत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची आणि सदस्यांची वेगवेगळ्या सोसायटीची अशी एक मीटिंग या पुढच्या भविष्यकाळात घेणार आहे. त्यातल्या काही मीटिंग उद्याच्या रविवारी अरेंज केल्या आहेत. तर हा विषय आपण आपल्या सोसायटीपासून सुरू करू शकतो. तर असे काही पटकन सुचलेल्या गोष्टी आहेत. तर आपण आपल्या सोसायटीमध्ये आपण सांगितल्यावर लोक निश्चितच त्याला जास्ती महत्व देतात. डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे त्याला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं असतं. तर आपल्या सोसायटीची संख्या 10 असू दे 15 असू दे 20 असू दे जर आपण सोसायटीच्या सगळ्यांना घेऊन एकत्र मीटिंग घेऊ शकणार असू तर तशी सूचना आपण आपल्या या प्लॅटफॉर्मवर दिली तर आपण त्या मीटिंगची अरेंजमेंट करू आणि सगळ्या सदस्यांना त्याच्याबद्दल एक छोटं प्रेझेंटेशन देऊन त्यांना हा विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न करू आणि एक टार्गेट ठेवू की आपण पुढच्या 1-2 वर्षामध्ये हा सगळा विषय स्वच्छता हा विषय प्रत्येक नागरिकापर्यंत चळवळ म्हणून त्याने आपल्या आयुष्यामध्ये घ्यावा. आता जी शिक्षकांची मीटिंग झाली त्याच्यामध्ये आपण 32 शैक्षणिक संस्थांच्या अध्यक्षांना बोलवून जवळजवळ 15,000
500हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे हा विषय खूप चांगला इफेक्टिव्हली आपण घेऊ असं वाटतं आणि इंडियन डेंटल असोसिएशन एकत्र मिळून तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत तेही आपण नवीन हे जे कोकरे सर आलेत किंवा नवीन आयुक्त आलेत त्यांच्यासमोर इफेक्टिव्हली मांडून पुढच्या 6-8 महिन्यामध्ये हा एक लाईन ऑफ ऍक्शन तयार करू, जेणेकरून यांची बदली भविष्यात झाली तरी ही एक सिस्टीम लागलेली असेल. मग तिथे कोकरे आणि आयुक्तांच्या जागी दुसरं कोणीही आलं तर ती सिस्टीम फेल होणार नाही अशी आपण व्यवस्था, अशा उद्देशाने आपण हा विषय हँडल करू. इट विल बी रिअली ग्रेट थिंग सर. कारण शेवटी आमच्या असोसिएशनचा मोटो ही मी तुम्हाला सांगितलं, दॅट इज लाईक फॉर वेल बिईंग म्हणा, कम्युनिटीची जे आहे दॅट इज अवर मोटो. आणि ऍट द सेम ग्राउंड दक्ष संघटन जे आहे दॅट इज ऑल्सो वर्किंग ऑन द सेम ग्राउंड. तर एक टायअपने आपण जर एक बेटर आउटकम आणू शकलो फॉर कम्युनिटी ऑफ कल्याण डोंबिवली तर नक्की त्यापेक्षा चांगलं काहीच नाही आहे. आणि इवन आजच्या मीटिंगसाठी पण सगळे मंडळी तुम्ही आम्हाला वेळ दिला, एवढा पेशंटली आमचे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत ते ऐकून घेतले. आणि जरी एवढा कॉम्प्लेक्स किंवा विकट प्रश्न असला तरी त्याच्यामध्ये सातत्याने जे आहे ते प्रयत्न करण्याची तुमची जी तयारी तुम्ही दाखवली ते खरंच कमेंडेबल आहे. आणि जर असा प्रयत्न आपण केला तर मला नक्की वाटतं की काहीतरी आउटकम आपण आणू शकू आणि त्यांनी जे आहे ते ओव्हरऑल हेल्थचा जो फायदा आहे तो सगळ्यांना जो आहे तो होऊ शकेल. आणि तुम्ही मीटिंग वगैरे पण खूप चांगला प्रोटोकॉलने वगैरे प्रॉपरली अरेंज केलं, ऑर्गनाईज केलं सगळ्यांना, हे त्याबद्दलही तुमचं मी इंडियन डेंटल असोसिएशन तर्फे आभार मानतोय. आणि आम्हाला इवन एक रूपरेखा दिली की अशा पद्धतीने आपण फॉलोअप करू तर ते होईल, कारण आम्हाला बऱ्यापैकी त्या गोष्टीची आयडिया तशी नाही आहे. आम्ही आमच्या लेवलवर, असोसिएशन लेवलवर प्रयत्न केले पण त्यामध्ये आम्हाला फारसं यश आतापर्यंत मिळालेलं नाही आहे. तर ह्या पद्धतीने जर ते यश मिळत आहे किंवा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय तर अगेन इट विल बी अ ग्रेट थिंग. थँक्यू इच अँड एव्हरी तुमचे कमिटीचे जे पण मेंबर्स आहे, मे बी मला काहींचे नाव माहीत नाही आहेत. So I take this opportunity to thank each and everyone. त्यांनी मीटिंग अरेंज, ऑर्गनाईज करण्यापासून हे जे एफर्ट्स घेतले, पुढे तुम्ही हे जे एफर्ट्स घेणार, पुढे आम्हाला सहकार्य करणार, तर त्या सगळ्यासाठी आय वुड लाईक टू ओके सर. आपण अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. अक्षय, तुला आवाज येतोय का? पण तुझा आवाज इथे येत नाही मला अजिबात. येतोय. ठीक आहे, आपण आता कन्क्लूड करू मीटिंग. माझ्या मते हा प्रॉब्लेम असोसिएशन म्हणून न घेता डोंबिवलीचा प्रॉब्लेम असा म्हणूनच आपण ट्रीट करू, म्हणजे याला एक मोठा कॅनव्हास मिळेल. आणि इन जनरल मेडिकल वेस्ट हा इश्यू, जसं मगाशी नंदू पण म्हणाला की पॅथॉलॉजिकल लॅब असतील, छोटे डिस्पेन्सरी असतील, त्या सगळ्यांचाच हा इश्यू असेल. तर आपण एक छोटीशी टास्क फोर्स बनवून याच्या पुढे हा विषय घेऊ आणि ऍक्शन ओरिएंटेड सगळ्या स्टेप्स उचलू. बाकी स्वच्छता हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वच्छ डोंबिवली अभियान आणि दक्ष नेहमीच वेळ द्यायला तयार आहे. आपण आपली छोटी सोसायटी असेल किंवा मोठी असेल, सॉरी टू इंटरप्ट, जस्ट वन सजेशन. सेम ग्राउंडवर तुम्ही जे आपले मेडिकलचे दुसरे असोसिएशन आहे, आता तुम्ही म्हणताय पॅथॉलॉजिस्ट, तर त्यांचं असोसिएशन आहे किंवा आयुर्वेदिक व्यासपीठ आहे, त्यांचा बरोबर कोलॅबरेशन करून पण जर सेम आपण पत्रव्यवहार करू शकलो तर तुम्हाला ते पुटफोर्थ करण्यासाठी इट विल बिकम मच इझियर की आम्हाला हे एवढे मेडिकल असोसिएशन आहेत त्यांच्यातर्फे सगळ्यांना हा कॉमन प्रॉब्लेम येतोय किंवा सेम प्रॉब्लेम वी आर फेसिंग. आणि जर त्या मानाने पण जर असोसिएशन एकत्र होऊन इफ वी ऑल फाईट टुगेदर तर मे बी आपल्याला निष्कर्ष जो आहे तो थोडासा लवकर मिळेल असं मला वाटतंय. म्हणजे दॅट वे आज आमच्या असोसिएशनने जसं तुमच्या बरोबर संवाद साधला तसं अजून मेडिकल रिलेटेड डोंबिवलीमध्ये दुसरे पण असोसिएशन आहे आणि दे आर ऑल्सो फेसिंग सेम प्रॉब्लेम, पण कुठेतरी कनेक्ट होत नाही आहे किंवा ते वेवलेंथ मॅच होत नाही आणि त्यामुळे मे बी ते प्रॉब्लेम त्यांचा पण पुढे पुटफोर्थ होत नाही. दॅट वे मे बी इट कॅन बी डन. जस्ट अ सजेशन फ्रॉम माय साइड. येस. आजची मीटिंग झाल्यानंतर आपण त्याचे एक मिनिट्स बनवणार आहोत
आणि ते ओव्हरऑल ओपन सगळ्यांना फ्लोट करणार आहोत. जेव्हा आजच्या मीटिंगचे मिनिट्स वाचले जातील तेव्हा इतरांना सुद्धा थोडंसं एक त्याच्यामध्ये इंटरेस्ट सगळे घेतील. तर माझ्या मते आपण इथे थांबूयात. मी मिनिट्स ऑफ मीटिंग नंदुबालकर तर्फे आपल्या सगळ्यांना शेअर करता येतील. त्याच्यामध्ये आपण आपले पॉइंट्स ऍड करून इतर आपल्या कलिग्सना डॉक्टर किंवा मेडिकलच्या फील्डमधल्या लोकांना आपण पाठवाव्यात. तर भविष्यात बघू आपण. आजची मीटिंग आपण आता इथे थांबवायला हरकत नाही. नंदू. ओके सर. ओके. ओके, Thanks सर्व a lot. डॉक्टरांनी पार्टिसिपेट केल्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि पुन्हा आपण भेटू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. चल बाय. Yes. Thank you from all of us.